उद्योग क्रांती आयोजित बिझनेस सिक्रेट्स आजच्या या सेशनसाठी उपस्थित सर्व उद्योजकांचे मी व्यंकटेश फाउंडेशन आणि डिझाईन ॲडिक्ट प्रथम मार्फत सर्वांचे मनापासून स्वागत करतो. उद्योग क्रांती हा जो काही प्लॅटफॉर्म आहे, मला असं वाटतं नावातच बऱ्या काही गोष्टी कव्हर होत आहेत की उद्योजकांना सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी ही चळवळ आपण सुरू केली आहे. आणि या चळवळीच्या माध्यमातून जे तरुण आहेत, जे व्यावसायिक आहेत, जे उद्योजक आहेत, त्यांना आपला व्यवसाय अधिक मोठ्या पातळीवर घेऊन जाण्यासाठी ही चळवळ कार्यरत आहे. आपल्या देशाची जी कृषीप्रधान देश ही ओळख आहे, ही कृषीप्रधान असलेली ओळख आपल्याला उद्योगप्रधान देश अशा पद्धतीने करायची आहे. आणि नगरसारख्या आपल्या या शहरातनं हा उपक्रम सुरू होत आहे. सुरुवातीच्या काळामध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेली ही चळवळ आपल्याला टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या शहरात वाढवत घेऊन जाऊन राज्यस्तरावर, देशस्तरावर घेऊन जायचे. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं हजारो हात याला समोर येणार आहेत. आत्ताच आम्ही आदिजीसोबत चर्चा करत होतो, त्यांना सांगितलं की सर एक्झॅक्ट उद्योग क्रांती नेमकं काय विचार करता येणाऱ्या काळामध्ये. आत्ता पहिली फेज चालू आहे की आपण उद्योजकांसोबत चर्चा करतो आहे, विचारविनिमय करतो आहे की ज्या माध्यमातनं नेमकं या उपक्रमामध्ये काही बदल अपेक्षित आहेत का, यातनं आउटकम कसे येतील किंवा काय येतील हे सगळं पाहायचं आहे. आणि पुढच्या टप्प्यामध्ये ही चळवळ आपल्याला म्हणजे स्कूल लेवलवर पण राबवायची आहे, कॉलेज लेवलवर पण राबवायची आहे. तर ह्या सगळ्या माध्यमातून टार्गेट यायचं की ते एक अवेअरनेस तयार करायचं आहे. आणि अवेअरनेस याच्यासाठीच तयार करायचं की आज अगदी जे टीनेजर्स आहेत तिथं बऱ्यापैकी हा विचार करत आहेत की पुढं करिअरचा ज्यावेळेस विचार येतो, सगळ्यांना आवडते की मला बिझनेस करायचा आहे, पण फायनल ज्यावेळेस करिअरचा डिसिजन घ्यायचा असतो, नाही पॅरेंट कुठेतरी आडवं येतात, शेवटी नोकरीच करायची आहे. आणि हा जो काही विचार आहे, हा विचार बदलण्यासाठी कॉलेजच्या त्या टीनेजर्सच्या लेवलवर हा विचार करतो आहे आपण की तिथं उद्योजकीय मानसिकता असलेला एक प्रोग्राम आपण डिझाईन करतो आहे. कॉलेज लेवलचे जे यूथ आहेत तिथल्यासाठी आपण इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून त्यांनाही थोडंसं सक्षम आणि समृद्ध करण्याचं काम करतो आहे. आणि प्रॅक्टिकली ज्यांनी व्यवसायात पदार्पण केलेलं आहे त्यांना व्यवसाय वाढवायचा आहे, कसा वाढवायचा याच्यासाठी मेंटरशिपच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळवून देणं, असं एक 2-3 पातळीवर काम करण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्याला आपण सर्वांनी साथ द्यावी. आणखी आपल्या संपर्कातील जे काही लोक आहेत त्यांनाही त्यांच्यापर्यंत ही चळवळ घेऊन जावी. आणि उद्योग क्रांती हा जो काही विषय जो आपल्या देशाच्या GDPमध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, अशा या उद्योगप्रधान संस्कृतीसाठी आपल्या सर्वांचं सहकार्य मिळावं अशा पद्धतीची मी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण इथं आलाय त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. चंगेडी आउटडोर्स हा ब्रँड झाला आहे आणि चांगला ब्रँड आहे असं मी पण आशा धरतो. आणि तो ब्रँड कसा घडला त्याच्यावर आपण पहिले जर्नी सांगतो, माझी जर्नी सांगतो, आणि त्यानंतर आजचे माझे काय प्लॅनिंग आणि फ्युचरला काय प्लॅनिंग आहेत त्याच्यावर मी आपल्याशी बोलणार आहात. तर खरं तर असा चंगेडी आउटडोर्स हा ब्रँड नंतर झाला. सुरुवातीला चंगेडिया गॅसेस म्हणून आमचा गॅसेसचा ब्रँड तयार झाला. म्हणजे चंगेडिया नाव वापरायचं पहिला निमित्त होता चंगेडिया गॅसेस. मी माझ्या आठवीत असल्यापासूनच मी शाळेत असल्यापासूनच मी मार्केट यार्डच्या आमच्या प्रस्तावित बिझनेसमध्ये राजमल श्रीमल चंगेडिया हा जो काही बिझनेस आहे, आडतचा बिझनेस आहे, ज्यामध्ये अन्नधान्याचा व्यवसाय आहे आणि तो फार चांगल्या लेवलवर पूर्वीपासून सेट होता, त्यामध्ये मी काम करत होतो. म्हणजे शाळेच्या नंतर क्लासेस असायचे आणि ते क्लासेस नंतर रात्री उशिरापर्यंत दुकानी बसायचं, हा आमचा त्यावेळेसचा असा ट्रेंड असायचा. आणि त्यासाठी माझी बहीण फार महत्त्वाचा एक रोल होता तिच्यामध्ये की तुला अल्टिमेटली जर बिझनेस करायचा आहे तर तू शाळा करून बिझनेसला आजपासूनच लाग. 8वीपासूनच मला फुल टाईम संध्याकाळची वेळ बिझनेसमध्येच थांबायची एक ती सवय लागली. आणि खरं सांगायचं तर ती सवय अशी लागली की नंतर करमायला पण नाही. म्हणजे असं कधी एक्झाम्स असली तरी घरी बसायला कंटाळा यायचा की रोजचं रुटीन होतं दुकानी जायचं. तर मी 8वीपासूनच दुकानात होतो आणि खरं मार्केट यार्डमध्ये होतो. मार्केट यार्ड नगरमधला असा आहे की जिथं लहानपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक माणसाशी संपर्क पडतो, हमालपासून तर व्यापारी वर्गापर्यंत सगळ्यांशी संपर्क होतो. आणि त्या सगळ्या लोकांमध्ये वावरताना खरं मी घडलो. म्हणजे जर मी ॲज अ उद्योजक म्हणून घडलो असेल तो मार्केट यार्डमध्ये, आणि उद्योजक म्हणून जी मला जर खरं धार मिळाली असेल ना तर ती मार्केट यार्डमध्ये. कारण का तिथलचे एक्सपिरियन्सेस, तिथलचे अप्स अँड डाऊन्स आर नो वेअर कम्पेअर्ड. कोणत्याही बिझनेस स्कूलमध्ये कुठेही मला ते मिळू शकत नाही असं माझं तो तिथलचा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे इवन दो मी MBA फायनान्स करायला जेव्हा
सिंहगड इन्स्टिट्यूटला पुण्याला होतो, मला तिथं ॲज अ किती एक्सपिरियन्स मिळालं मला म्हणजे एक्झॅक्टली नोटिंग करून नाही सांगू शकत, पण मी मार्केट यार्डमध्ये असताना मला किती अप्स अँड डाऊन्स आणि किती ॲज अ उद्योजक म्हणून एक्सपिरियन्स मिळाले ते खरंच सांगण्यासारखे आहेत. त्यातलंच एक माझा एक हे थोडंसं मी पर्सनल सगळं शेअरिंग करतो आहे आणि त्यातनं खरं मला मोटिवेशन मिळालेलं आहे, म्हणून मी ते शेअर करू इच्छितो की मार्केट यार्डला हे सगळं मी बिझनेस राजमल श्रीमल चंगेडिया बिझनेस करत असताना तिथलचे एथिक्स हा आमचा फार मोठा भाग होताही आणि आजही आहे की सगळं काम करत असताना आमचे फर्म वॉज वेल नोन and is also now also it is very well known for ethical practice of business. म्हणजे आमच्या फॅमिलीचा एक सगळ्यात मोठा आज जर माझ्याबरोबर काही एक पाठीशी असेल तर तो आहे एथिकल प्रॅक्टिस ऑफ बिझनेस. आमच्या बिझनेसमध्ये शेतकरी वर्गांचं सगळा माल शेतीमाल आमच्या इथं येतो आणि तो माल आम्ही सेल करून देतो व्यापाऱ्याला आणि आम्ही आमचं त्यातनं कमिशन घेतो. तर शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल हा त्यांचा आमच्यावरचा भरोसाच आणि त्या भरोश्यावरच आमचा तो पूर्ण धंदा की आम्ही पण पुढं त्यांना चांगल्या प्रकारे तो माल सेल करून देणार आणि त्यांची चांगला मोबदला मिळणार. तर अशाच एका प्रसंगामध्ये पहिला धडा जर माझा म्हटला तर ॲज अ इथिकल प्रॅक्टिस बिझनेसची म्हणून की मुगाचा सीझन होता. मी बऱ्यापैकी 10वीत असेल, 10वीच्या सुरुवात 9वीच्या सुट्ट्या असेल मला वाटतं, 9वीच्या सुट्ट्याच होत्या, उन्हाळ्याच्या वेळेस होतं. त्यावेळेस मुगाची आवक होती आणि काही एक लॉट मुगाचा मी विकला आणि माल विकताना त्याची परख आम्हाला करायला लागती व्यापारी म्हणून आणि आडत्या म्हणून आणि त्या मालाची परख करताना माझ्याकडनं चूक झाली. त्या मालाची जी काय प्रत होती ती मी कमी सांगितली आणि समोरचा व्यापारी होता. व्यापारी माणसाला जर 100 रुपयाची वस्तू 70 रुपयात मिळाली तर तो घेणारच ऑब्व्हियसली. त्यांनी पण तो डील फायनल केला, ते मूगचा लॉट घेऊन टाकला. पप्पा आले आणि 2 तासांनी पप्पा आले, बाहेर आले, ते आत दुकानाच्या आत होते आणि मी बाहेर माल विकत होता. आमचं दुकानाच्या बाहेर तळवटीवर माल असायचा, इतकी आवक असायची त्यावेळेस. तो माल विकला होता, जवळजवळ 100 पोते होते माल. तो माल विकल्यावर पप्पांच्या ध्यानात आलं, अरे तू फार कमी भावात माल विकलाय आणि एवढा कमी भाव नाही, तुझी नजर चुकलेली यामध्ये, कारण का ह्यामध्ये तू ज्या पोत्याला बंबा म्हणतात त्याला, तो माल काढताना तो लावला असेल तो एखाद्यास मॉइश्चर असेल, पण सगळा ओव्हरऑल लॉट तू पाहायला पाहिजे होता. मग तिथं ध्यानात आलं की चुकलेला आहे हा असा विषय. मग शेतकऱ्यांना तर बरोबर मोबदला मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी मला तिथं रागावून सांगितलं की तू जोपर्यंत मालाचा तुला कॉन्फिडन्स नाही आहे तोपर्यंत तू डील नव्हतं करायला पाहिजे, तू विचारायला पाहिजे होतं, किंवा तू केलंय आता तर ह्याला शब्दाला मागं तुला हटता येणार नाही. तू ज्या भावामध्ये माल विकलाय त्या भावात तुला माल विकायला लागेल, पण शेतकऱ्याला ज्या भावात माल पैसे मिळायला पाहिजे होते त्याच भावाने त्याला पैसे मिळाले पाहिजे. मधला जो लॉस आहे तो तुझा लॉस आहे. सो दॅट वॉज माय फर्स्ट एथिकल एक लेसन होता माझ्या घरच्यांकडनं. आणि तिथं मी एकदा दिलेला शब्द तो दिला तर त्याला बदलता येणार नाही आणि शब्द देताना विचारपूर्वक द्यावा आणि शब्द जर कोणाचा घ्यायचा आहे तर तो पण विचारपूर्वक घ्यावा. हा त्यातनं एक धडा शिकलो आणि त्यापासून आजपर्यंत प्रत्येक वेळेस कोणताही शब्द दिला तर त्याला कधीच माघार घ्यायची नाही, हा असाच एथिक्स आम्ही पाळून चालतोय. त्याचबरोबर जसं जसं मार्केटमध्ये काम करत होतो त्यावेळेस कुठंतरी एक मनात हे होतं की काहीतरी आपण स्वतःचं करावं, स्वतःची आयडेंटिटी. राजमल श्रीमल चंगेडिया म्हणून आयडेंटिटी इतकी मोठी होती की त्यात माझी आयडेंटिटी नसणार आहे असं एक कुठंतरी फील येत गेलं होतं. पण ठीक आहे, हे सगळं फील करत असताना पण एक कुठंतरी बॅक ऑफ माइंड क्लिअरिटी होतीच काय शेवटी ठीक आहे आपल्याला बिझनेसच करायचं आहे, इतकं चांगलं सेट बिझनेस आहे, इन्कम चांगलं आहे, गुडविल चांगलं आहे, सगळं सेट आहे, नवीन झिरोपासून स्टार्ट करण्यामध्ये काय मजा आहे. पप्पा नेहमी म्हणायचे तुझ्या डोक्यात नेहमी असताना झिरोपासून स्टार्ट करायचं, अरे तू 100पासून 1000 ने ना, तू 0पासूनच 100 न्यायचं असं काही नसतं ना. तर इट इज ऑलवेज एन ऑप्शन की तसाही ऑप्शन होता माझ्याकडं. पण कुठंतरी तो होता एक मनात होता विषय. तर आय गॉट अन अपॉर्च्युनिटी की मला माझी वाईफ प्रियंका ती पण म्हणायची की म्हणजे माझं त्यावेळेस ॲक्च्युली लव्ह मॅरेज, पण हे सगळं करत असताना तिच्या घरच्यांनी तिला एक प्रश्न विचारला होता कधीतरी, त्याचं काय
त्याचं काय हा एक कायम प्रश्न होता आणि ती पण मला कायम हळूच डवचायची. ते ठीक आहे, पप्पांचं आहे, तुझं काय? मला जेव्हा प्रश्न विचारणार तू काय, म्हणजे ऑब्व्हियसली माझं एज्युकेशन वर मी त्या एज्युकेशनचा वापर करून मी एखादी नोकरी केली किंवा त्याच्यावर एखादा उद्योग केला तर तो माझा, आणि मी घरच्याच बिझनेसवर आयत्या याच्यावर बसलो आहे, त्याचं ते तो एक एक्सप्रेशन असायचा, तो कुठंतरी टोचायचा. आणि एक अशीच ऑपॉर्च्युनिटी मला मग त्यावेळेस मिळाली की गॅसेसचं बिझनेस करू शकतो म्हणून. माझे जियाजींचं गॅसेसचं काम होतं, तर नगरमध्ये गॅसेसची सप्लाय करण्याचा एक मला त्यावेळेस प्रसंग मिळाला. आता नगरमध्ये गॅसेसचं बिझनेस करायचं तर एक प्रत्येकाला एक नवीन उद्योजक म्हणून कोणाला जर उद्योग करायचा असतो तर पहिला प्रश्न असतो, व्हॉट शुड बी द बिझनेस आयडिया. एक बिझनेस आयडिया काय आहे तुमच्याकडं की ज्याच्यावर तुम्ही बिझनेस करू शकता. आता सगळेजण बिझनेस आयडिया सर्च करत राहतात, मी काय बिझनेस करू, काय बिझनेस करू. तसंच मी पण त्यावेळेस सर्चिंगमध्ये होतो, पण मी एक होतं की एनिथिंग कम्स विल बी माइन. मी फार क्लिअर होतो, मी याच्यात कन्फ्यूज नव्हतो की मला हेच करायचं आहे म्हणून मी त्या अँगलने गेलो, कारण मला खरं क्लॅरिटी पण नव्हती काय मिळणार आहे, कोणता बिझनेस करणार किंवा काय वेगळं करणार. म्हणून माझ्याकडं मी एक माझा त्यावेळेसचा एक चांगला गुण म्हणावं की आलेले प्रत्येक अपॉर्च्युनिटीला मी एक्सप्लोर करत गेलो. म्हणजे माझ्याकडं बरेच अपॉर्च्युनिटीज आल्या आणि मी प्रत्येक अपॉर्च्युनिटीला एक्सप्लोर करत गेलो. त्यातला एक अपॉर्च्युनिटी आली गॅसेसचा बिझनेस करायचा, तो पण मी चालू केला. आणि चालू केल्यावर मला ध्यानात आलं की आपल्याला गॅसेसमधलं काहीच कळत नाही आहे आणि गॅसेस काय विकणार कोणाला. मग मी औरंगाबादला गेलो, वाळुंजला फॅक्टरी होती, माझ्या जियाजींचे वडील पाहायचे, ॲक्च्युली जियाजी पण नाही पाहायचे. तर तिथं त्यांचं सगळं सप्लाय कसं गॅस वगैरे करतात ते सगळं मी तिथं 3 दिवस मुक्कामी होतो, तिथं पाहिलं सगळं. थोडक्यात मी तिथं ट्रेनिंगच घेतली. मग ती ट्रेनिंग घेतल्यावर मी नगरला आलो. प्रत्येक MIDCच्या प्रत्येक फॅक्टरीला व्हिजिट केली. संडेच्या सोडून मला कोणताही दिवस भेटला नाही आणि त्या दिवशी मी सगळ्या फॅक्टरीजला जाऊन व्हिजिट केली. आणि त्यावेळेस मी माहिती घेतली की सर तुम्हाला कोणता गॅस हवा आहे. म्हणजे गेटवरून आत जाण्यापर्यंत अर्धा 1 तास जायचं, कारण का कोणी असं दारात MIDCमध्ये एंटरटेन नाही करत. तर तो माझा स्ट्रगलिंग पिरियड होता. तो सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजल्यापर्यंत असे मी कित्येक संडेज सर्च केला आणि माझ्याकडं मग एक बेसिक डेटा तयार झाला की कोणता गॅस कोणत्या कंपनीला लागतं. मग मी त्या गॅसेसच्या त्या कंपनीच्या ओनर्सपर्यंत पोहोचण्याचा बराच प्रयत्न. MIDCचे बरेच त्यावेळेसचे ओनर्स नगरमधले नसायचे, कुठंतरी असायचे. मार्केटमध्ये नॉन स्मेली गॅस नव्हता. वेल्डिंग करताना स्मेल यायची गॅसेसला आणि ते मुलं जे काम करणारे फॅब्रिकेटर्स वगैरे त्यांना त्रास व्हायचा. मग नॉन स्मेली गॅस कुठं मिळेल का ते मी सर्च केलं. जियाजीच्या वडिलांशी मी बोललो, ते म्हटलं नाही अभी तो अपना मुळा गॅस का वो सब चालू है, वो गॅस मिल रहा है. मळीचा प्रोडक्ट बाय प्रोडक्ट म्हणजे तो गॅस CO2 गॅस, तर बाय गॅस. हां, तर ते सगळं चालू होतं. मग वॅम ऑर्गॅनिक्सचं मी सर्च केलं, बरीचशी माहिती काढली. वॅम ऑर्गॅनिक्स कंपनीकडनं गॅस प्रोक्यूर करायला चालू केलं आणि तो सप्लाय करायला चालू केलं. आणि जो काय गॅसचा रेट होता त्यापेक्षा 1.25 पट आणि नंतर 1.5 पट रेटनी मी माल विकायला चालू केला आणि तो ॲक्सेप्ट झाला, कारण का फॅब्रिकेटर्सला त्याची वास येत नव्हती, त्याचा त्रासही होत नव्हता. सो दॅट वॉज माय कॉन्फिडन्स अँड विच टर्न ऑन अँड दॅट गेव मी कॉन्फिडन्स की मी माझ्या रेटमध्ये 1.5 पट रेटमध्ये माल विकतोय आणि कॉन्फिडंटली विकतोय आणि सगळेजण माझ्या मागं होते त्यावेळेस तो गॅस पाहिजे म्हणून. सो मला कॉन्फिडन्स तो वेगळा झाला की नाही, आपण जर काही डोकं चालवलं तर ह्याच्यात नक्कीच काहीतरी करू शकतो असं काही. आणि मार्केट यार्डमध्ये पण जसं मी धंद्यात काम करत होतो, मार्केट यार्डच्या ह्याच्यात मी रिटेल बिझनेस जोरात चालू केला. रिटेल बिझनेसमध्ये प्रत्येक घरात गहू ज्वारी बाजरी लागती, पण आम्ही होलसेलर्स आहेत त्यामुळे आम्ही काय रिटेलला एंटरटेन नव्हतो करत. त्यावेळेस रिटेल पार्ट मी वेगळा दुकानातला एक वेगळा भाग म्हणून चालू केला आणि रिटेल विकायला लागलो. त्यामध्ये मी 50 किलोपर्यंत विकायला लागलो. त्यावेळेस आमचं इतकं लोड असायचं बाकी धंद्याचं, चिंच म्हणा मूग म्हणा, की रिटेलमध्ये कोणी इंटरेस्ट नव्हतं देत. मी रिटेल करायला लागलो. त्यात पण मी फार कॉन्फिडेंटली पुढं आलो. आणि एकच की पॉईंट होता की मी मेहनतला कुठंच कमी नाही पडलो. त्यावेळेसचं माझं टायमिंग असायचं कामाचं मॉर्निंग 8 टू इव्हनिंग 10-11 कधी पण. म्हणजे मी कधीच असं नव्हतं की मी 11 वाजता गेलो. म्हणजे आजचं रुटीन माझं 11 वाजता चालू होतो. त्यावेळेसचं रुटीन माझं
कधीच 8च्या नंतर नाही चालू झालं. 8 वाजताचं सकाळचं रुटीन होतं आणि काही काही वर्ष तो मी रुटीन होताच माझा. म्हणजे तो, कारण मला ते सकाळी चैनच नाही पडायचं की आपण आज लवकर नाही गेलो तर काय होईल, कारण का सगळं इंडिव्हिज्युअली करायचं होतं ना, कोणीच बॅकग्राऊंडला नव्हतं. आणि हे सगळं करत असताना एक क्लिअर होतं आमच्या घरच्यांचं की तू जे काय करतो हे तू तुझं इंडिव्हिज्युअली कर. कारण का माझ्या इथं फार क्लिअर होतं की सगळ्यांचा फोकस क्लिअर होता, त्यांचा होलसेल बिझनेस, त्यांचा सगळं तो चीन्स, कारण ते टर्नओव्हर मोठा होता, आवक मोठी असायची, सगळ्यांना इतकं वेळ नसायचा की मी नवीन रोज काहीतरी डोक्यात आणायला आणि रोज त्याच्या मागं कोणीतरी पडेल. आणि तसे आमच्याकडं घरी तसा ॲटमॉस्फिअर पण नव्हता. असं काय फार आमच्या इथं मुलांना फार लाडीगुडी विषय काय नव्हता. एकदम क्लिअर कट आणि एकदम रोकबाट ठोक सगळ्यांचं बोलणं असायचं, आजही आहे. आणि त्यामुळं असं फार माझ्या कोणत्या विषयाला फार एंटरटेनमेंट नव्हतं, मलाच माझं सगळं करायचं होतं. ते सगळं करत असताना ते असंच एक काहीतरी चंगेडिया गॅसेसमध्ये चांगलं पिकअप आला. वॅम ऑर्गॅनिक्सकडनं काही रेट राईज झाले, मग ते परत रेट रिवाईज, हे सगळं ह्याच्यात सगळीकडं सक्सेस रेशो चालू होता. त्यात मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली चंगेडिया आउटडोर्सची एक मुहूर्तमेढ करण्याची. ती म्हणजे जळगावच्या जियाजींचा मला फोन आला की नगर में होर्डिंग्स चाहिए और सर्च करो, की एक लिकर प्रोडक्ट होता त्यावेळेस, म्हणजे रॉयल चॅलेंज का काहीतरी असं काहीतरी लिकर प्रोडक्ट होता, त्यासाठी होर्डिंग्स पाहिजे होते. आणि होर्डिंग्स मोठ्या स्केलवर मोठ्या साईजचे पाहिजे. नगर शहरामध्ये मी फिरलो आणि पाहिलं तर काहीच होर्डिंग्स नव्हते, छोटे मोठे होते, फार येडेवाकडे होते. म्हणजे एक ध्यानात आलं की वी हॅव ॲन अपॉर्च्युनिटी. जिथं कोणी सिस्टमॅटिक बिझनेसमध्ये नाही आहे, कोणी त्या ह्याच्यात नाही आहे, तर आपल्याला ती अपॉर्च्युनिटी मिळाली की आता करू शकतो. पण तेच ते परत आलं की यार आपलं कन्फ्युज्ड माइंड, चालू धंदा सोडून 0पासून 100 करायचं का 100पासून 1000 करायचं, हा एक कायम प्रश्न मनात फिरतच असायचा. तरी जियाजींना फोन केला, यार मेरे को नहीं जमेगा, होर्डिंग मैंने देखा है, यहाँ कुछ लगने जैसा नहीं है, आप यहाँ का छोड़ दो विषय. नहीं अरे मैंने बुकिंग ले लिया है, मुझे होर्डिंग्स लगाने, तो आप लगाओ वहाँ होर्डिंग, मैं सब टीम भेजता हूँ, सब करता हूँ, आप करो. तर ते सगळं करण्यासाठी मी परत विचार केला आणि सगळं ते परत असं झालं की नको यार, हे परत गॅसेसचं पण आहे, हे पण आहे, लई फार झंझट करून घरी तर झंझटच होईल त्याच्यात जास्ती, त्यापेक्षा ते न करणं बरं. आणि जियाजीनं सांगितलं तुम्ही तुमचं करा. ते म्हटले नाही मी येतो नगरला, तुम्ही आपण जागा बघू. मग आम्ही जागा बघायला गेलो. पहिल्या जागेच्या ठिकाणी गेलो आणि तिथं जागेसाठी आम्ही विचारणा केली की अरे असं असं आहे. पहिले तर जागा पाहिल्या, जागा कशा पाहायच्या त्या माहिती नव्हत्या. तर जियाजींकडनं मला ते जागा कशा पाहिजे, टर्नवर पाहिजे, असं विजन असलं पाहिजे, असं फोकस असलं पाहिजे, तर होर्डिंगचा अँगल असा असला पाहिजे, कशी ट्रॅफिक आहे, कोणता रोड महत्त्वाचा आहे, चौक महत्त्वाचा आहे, त्या अँगलने आम्ही ते सगळं सर्च केलं. आणि खरं म्हटलं तर सकाळ ते संध्याकाळपर्यंत मला त्याच्यात फार म्हणजे सोपं वाटलं खरं म्हटलं तर सुरुवातला, आणि क्लिक झाला तो की मी करू शकतो. आणि जियाजीला पण ध्यानात आलं की तुम्हारी नज़र है, मैंने 3 जगह बताया, उसके आगे की 4 जगह तुमने मेरे को बताया, तो यू हॅव दॅट आय साईट की तू करू शकतो. मला वाटतं तू विचार करायला हरकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही एक जागा बघायला गेलो. तिथं गोकुळ गांधी म्हणून एक म्हणजे फार रिनाऊंड प्रॉपर्टी ओनर, प्रॉपर्टीज असणारे ते नगरमधले एक व्यक्तिमत्व आणि फार श्रूड, कडक. त्यांच्याकडं कन्व्हिन्स करणं म्हणजे एकदम अवघड होतं. त्यांच्याकडे गेलो आम्ही, बोललो, म्हणजे काय असं असं होर्डिंगच्या वेळेला कशाला, मला काय त्या भाड्याची काय गरज नाही, मला काय होर्डिंगसाठी जागा द्यायची नाही. त्यांनी पहिले तर नाही म्हणून सांगितलं. सगळं विषय संपला तिथं. मग ठीक आहे, आम्ही चहा म्हणून चहावर जनरल चर्चा करत गेलो. तो नाही म्हणून विषय संपवला. पण मी कुठंतरी एक मार्केटिंग हॅबिट होती ना, मार्केटिंग हॅबिट होती, कुठंतरी एक फील्डमध्ये होतो, त्या कुठंतरी कन्व्हिन्सिंगचा एक अप्रोच होता. त्यांना मी हळूहळू बोलत बोलत कन्व्हिन्स करत गेलो. 1 तासभर त्यांच्याशी इकडच्या तिकडच्या सगळ्या गप्पा मारत त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही जागा द्या, तुम्हाला रेव्हेन्यू चांगला मिळेल, मला एक सपोर्ट मिळेल बिझनेस स्टार्ट करायला, आणि असं असं एक हे होईल. कुठंतरी ते कन्व्हिन्स झाले आणि इतके चांगले कन्व्हिन्स झाले की ते म्हटले ठीक आहे घेऊन टाक. म्हटलं जागा सर भाडं असं, तुला भाड्यासाठी जागा देत नाही हे पहिलेच सांगितलं, फक्त तू 1 तासात जेवढं तुझं मला एक इंटरेस्ट वाटला ना त्या विषयाचं करण्याचं, मग तुमची एक काय म्हणते ना, एक तो एक ना हां ॲटिट्यूड म्हणा किंवा
आपल्याला एखादा विषय पाहिजे असेल तर सगळं जग तुम्हाला ते मिळवण्यासाठी तयार असतो. काय ते हिंदीचा डायलॉग आहे ना. हा राईट. हा सारी कायनात तुम्हाला पीछे. हा तर ते तसं खरं त्यावेळेस झालं आणि ते कन्व्हिन्स झाले आणि त्यांची जागा मिळाली. दॅट वॉज सक्कर चौकची जागा. सक्कर चौकमध्ये म्हणजे होर्डिंग लागणार हा एक फायनल झाला. भाडं ठरवलं नाही त्यांनी, काहीच नाही. पण मी थोडंसं फर्स्ट डे पासून मला एक होतं की व्हॉट एव्हर आय डू विथ द मॅक्सिमम क्लॅरिटी. सो माझा पहिल्या दिवसापासून एक हे होता की आय विल डू बिझनेस विथ एकदम 100% क्लॅरिटी आणि ट्रान्सपरन्सीनी करणार. मी त्यांच्याशी बोललो की तुम्ही जरी काही म्हटलं नाही तरी माझं असंच भाडं आहे. ते म्हटलं नाही मला बघायचं. म्हटलं बघायचं जरी नसेल तर बघून घ्या, मी एवढं भाडं देणार आहे, असं देणार आहे, मला ॲग्रीमेंटवर सही लागेल. तुला लावायचं तर लाव होर्डिंग, मी काय ॲग्रीमेंटवर सही करणार नाही. म्हटलं सर माझ्यासाठी सही करा, असं थोडं कन्व्हिन्स केलं. ते सहीला पण तयार झाले. तर तिथून माझे फर्स्ट होर्डिंगची सुरुवात झाली. जागावर होर्डिंग लावायला लागलो. होर्डिंग लागल्यावर होर्डिंग लावण्यासाठी बरेचसे त्रास झाले, कारण का सुरुवातला जळगाववरून टीम आली, ते होर्डिंग लावलं, सगळं झालं. फर्स्ट होर्डिंग लावला, सेकंड होर्डिंग. जागा एका दिवसात मी 4 जागा मिळवल्या, ज्या 4 महत्त्वाच्या जागा होत्या नगरमधल्या. आणि 4ही महत्त्वाच्या जागा एका दिवसात मिळाल्यावर जयाजी म्हटले मेरी कोई ज़रूरत नहीं है, तुम सब पटाने में माहिर हो, तुम पटा लो आणि तुम कर लो, कोई प्रॉब्लेम नहीं, मैं सब टीम भेजता, तुम कर सकते हो, कोई प्रॉब्लेम नाही. तर आम्ही तसं ते चालू केलं. सो तिथं माझं चंगेडिया आउटडोर्सचं बिझनेस डायरेक्टली और इनडायरेक्टली चालू झालं. मग क्लॅरिटीची ती हे होती, जी आपका स्ट्रक्चर मैं लेकर मैं नहीं लगाऊंगा होर्डिंग, वो होर्डिंग एक तो आप लगाओ नहीं तो मैं लगा रहा हूँ. तो म्हटले फिर तुम लगाओ. बोला मेरे पास तो नहीं पैसे मेरे को देंगे कि नहीं वो भी नहीं मालूम, मैं बात करतो. मी घरी रात्री आम्ही मार्केट यार्डचं काम करत असताना घरी म्हणजे दुकानी बसलो होतो. मी आजोबाच्या हातात होतं त्यावेळेस सगळं. काका आणि पप्पा हे पण होते. तर आजोबांना सांगितलं की मला असं असं बिझनेससाठी पैसे हवेत, मला जळगावचे जियाजींकडनं स्ट्रक्चर विकत घ्यायचं आहे. म्हणजे घरातलाच विषय, फक्त आपल्याला पैसे देऊनच घ्यायला लागेल ना, ऑब्व्हियसली रिलेशन आहे तिथं. तर आम्ही म्हणजे घरच्यांचं आमचं तो पण एक की जिथं रिलेशन आहे तिथं व्यवहार फार क्लॅरिटीने असला पाहिजे. तर तो अँगल होता. आणि मी त्यावेळेस सांगितलं, आजोबांनी पहिलं सांगितलं हे फालतू धंदे करू नका, आहेत ते धंदे उलटे पालटे करू नका, आहेत ते चाललंय ते काय कमी आहे का, आणि आपल्या इथं कोण आहे शेवटी, म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये पण मी एकटाच मुलगा, की पुढं बिझनेस कोण करणार, तो त्यांना फिअर, त्या फिअरमधून पण ते बोलले असावे. आणि किंवा त्यांना हे सगळं फुलिश वाटत होतं, कारण का एज पण माझी तशीच होती. मी हार्डली मी 20 वर्षाचं पण 19 वर्षाचा असेल, मी 19-20 वर्षाचा असेल त्यावेळेसचा हा सगळा विषय. तर त्यावेळेस सगळा त्यांना हे सगळं चाइल्डिश वाटत होतं सगळं विषय. ते म्हटले की काय गरज नाही, तू चालून दे, 1 रुपया तुला भेटणार नाही. मैं जियाजीला फ़ोन करून सांगितलं मेरे को कुछ पैसे नहीं मिल रहे, तुम तुम्हारा लगाओ. बोले एक काम करो, मैं स्ट्रक्चर बेचता हूँ, तुमको जब पैसे मिलेंगे तब दो. बोला सर पहले मेरे को वजन करके होर्डिंग चाहिए, और जियाजी मेरे को होर्डिंग का वजन करके चाहिए मटेरियल, और क्या रेट है वो पहिले डिसाईड करो. सो समवेअर कुठंतरी ना ती सवय आज पण आहे की आम्ही कोणतं पण व्यवहार करतो ना, तर त्याला पहिल्या दिवसापासून थोडं क्लॅरिटी ठेवतो. घेतले ते होर्डिंग्स आणि चालू केलं लावायला. जळगावची टीम येऊन होर्डिंग लावायला लागली नगरमध्ये, आणि नगरमध्ये मोठे होर्डिंग लावण्याची ट्रेंड चालू झाला. ॲडव्हर्टायझिंगचा एक नगरमधला स्वरूप बदलत गेला. नगरमध्ये मोठे मोठे होर्डिंग लागायला लागले. मग सेकंड ॲडव्हर्टाईजवर मी सगळ्या होर्डिंग्सवर एकच ॲडव्हर्टाईज घेतली, रिलायन्सची. रिलायन्सचा लँडलाईन फोन बट वायरलेस फोन लॉन्च झाला होता. अँड दॅट वॉज द फर्स्ट टाईम इन अहमदनगर की पेंटिंगवरून आम्ही विनाईलवर आलो होतो. म्हणजे पुण्याला सुद्धा काही ठिकाणीच लागत होते ते विनाईल, कारण तो फार टफ जॉब होता. त्यावेळेस आम्ही लोकल टीमला गोळा करून परास बांधून वगैरे आम्ही ते एक विनाईल स्टिकर म्हणून त्या फोनचा स्टिकर लावला फर्स्ट टाईम. सो एक तो वेळ होती, नगरमध्ये लोक रस्त्याने जाऊन ते पाहत होते, आणि आम्ही तो एक वेगळा आनंद भेटायचा की अरे लोक आपल्या होर्डिंगकडे पाहत आहेत. प्रत्येक माणूस जाताना त्या होर्डिंगकडे पाहतोय. व्हॉट वी नीड ॲज अन ॲडव्हर्टायझिंग मीडिया की आयबॉल्स, म्हणजे सगळे ते आपल्या होर्डिंगकडे पाहूनच त्याची मार्केटिंग होईल, आणि ते सगळे आपल्याकडे पाहत आहेत. तो वेगळा आनंद, वेगळा कॉन्फिडन्स तो सगळा होता. घरी परत पैशाची मागणी केली, 3-4 होर्डिंग 5 होर्डिंग लागल्यावर, तर नाहीच मिळाले पैसे. मग किती दिवस 5 होर्डिंगचं मटेरियल तर घेतलं होतं, त्याच्यापुढं तर काय आशा नव्हती. आणि मग कुठंतरी परत विषय आला पैशाचा. तर नाही म्हटल्यावर मी मर्चंट बँकमध्ये
पैसे मागायला गेलो, लोन मागायला गेलो. तर पप्पांना त्यांनी तिथून मॅनेजर साहेबांनी पप्पांना फोन लावलं, एवढी मोठी CC आहे तुमची, म्हणजे त्यांनी मला सांगितलं एवढी मोठी CC तुमची आणि तुम्हाला काय तर 2 आणि 3 लाख रुपये 5 लाख रुपये मागायला आलाय, तू काय हा विषय. पप्पांना फोन लावला, त्याच्या त्या धंद्याच्या विषयाबद्दल किंवा त्या ॲडव्हर्टायझिंगबद्दल माझ्याशी काहीच बोलायचं नाही, माझा काही संबंध नाही त्या विषयाशी. म्हणजे त्यांनी अक्षरशः तिथं असं सांगितलं थोडक्यात की त्याला जर तुम्ही लोन दिलं तर तुम्ही तुमच्या जबाबदारीवर द्या, माझ्या जबाबदारीवर लोन नाही आहे. आणि मला आल्यावर सांगितलं, कशा तू मला बिगर विचारता तिथं गेलाच कसं काय. म्हटलं सर तुम्ही पैसे देत नाही आहे, मला पैसे असल्याशिवाय मला धंदा वाढवता येणार नाही, कुठून तरी पैसे लागणारच आहे ना मला. बरे पैसे मिळवायला तुला प्रॉपर्टी द्यायला लागेल मॉर्गेज, हे माहिती आहे तुला. मग ती काय आम्ही देणार नाही कोणी. म्हटलं ते बरोबर आहे, पण काहीतरी असेल ना मार्ग. मग आम्ही ते सगळे मार्ग सापडले, पण असा एकही मार्ग नव्हता ज्यात मॉर्गेजशिवाय मला लोन भेटणार होतं. त्यावेळेस लोन्स व्यंकटेश सारखे हे नव्हते की आम्हाला प्रमोट करायला असे बँक्स नव्हत्या की जे आम्हाला कुठंतरी सपोर्ट करेल. आज तर सर लायसनिंग्सपासून तर सगळं सपोर्ट करतात. सर त्यावेळेस लायसन काय लागतंय हे माहिती करायला का इतकं एक्सपोजरच नव्हतं सर. मार्केटमध्ये लायसन काय लागतं, कॉर्पोरेशनला परमिशन कशी लागती, हे सगळ्या विषयाचे फार झिरोपासून मेहनत होती. आता थोडंसं रेडी अवेलेबिलिटी ऑन नेट, ॲडव्हर्टायझिंग थ्रू, सोशल मीडिया थ्रू अवेअरनेस फार आहे, फार इझी झालं आहे आता. तसं टू स्टार्टअप विथ समथिंग इज इझी. त्यावेळेस ती सगळं सुरुवातला ते सगळं डिफिकल्ट होतं. मर्चंट बँकेत शेवटी मी ह्या याच्यावर आलो की 1 लाख रुपीजचा लोन चेअरमन सँक्शनच्या अंडर मिळेल आणि त्याला कोणताही मॉर्गेज लागणार नाही. तो फक्त 1 लाखाचा लोन मला मिळवण्यासाठी मी तो चेअरमन साहेबांकडे गेलो. चेअरमन साहेबांनी परत पप्पांनाच फोन लावला आणि पप्पा म्हटले, तो तुमचा 1 लाखाचा लोनला मॉर्गेज नसेल आणि तुम्हाला काय अडचण असेल तर द्या, पण माझं काय त्याच्यात मी कुठंही गॅरेंटर म्हणून साईन नाही. म्हणजे इतकं. आणि त्यांचा उद्देश त्यात निगेटिव्ह काय नव्हता, त्यांना वाटत होतं की तो काही न करून आपलं दुकान सांभाळावी, हा त्यांचा एक बेसिक लॉजिक होता. ते सगळं करत असताना 1 लाखाचा लोन घेतला, होर्डिंग लावले, दुसरा होर्डिंग, मग त्याच पैशाच्या रेव्हेन्यूवरून दुसरा तिसरा होर्डिंग, असं ते होर्डिंगचं सगळं विषय सगळा चालू झाला. आणि एक ॲप्रॉक्सिमेटली मी 20 होर्डिंगवर आलो असेल. 20 होर्डिंगवर आल्यानंतर चांगली बुकिंग चालू होती, कॉन्फिडन्स वेगळा होता. मार्केट यार्डचं दुकान करून मी ते काम करायचो आणि हे सगळ्या विषयाला मला 2 वर्ष लागले 20-25 होर्डिंगवर, कारण का मी पैसे जमा करून करायचो. त्यावेळेस स्ट्रक्चरल डिझाईन काही आम्ही केलेले नव्हत्या त्यावेळेस. म्हणजे कुलकर्णी सरांसारखे आमच्याकडे काही त्यावेळेस ऑप्शन्स माहिती नव्हते की कोणी आम्हाला स्ट्रक्चरल डिझाईन्स देणार आणि मग त्याच्यावर आम्ही होर्डिंग उभं करणार, असं काही नव्हतं. कारण त्यावेळेस जळगावचे लोक येणार, ते होर्डिंग लावणार आणि ते जाणार, असा एक तो ट्रेंड होता. आणि एक दिवशी मी साईबाबा मंदिरला शिर्डीला गेलेलो होतो. होर्डिंगची जागाच पाहण्यासाठी गेलो होतो आणि तिथून मी साईबाबा मंदिरमध्ये गेलो आणि मंदिरमध्ये जाताना फोन ठेवून गेलो आणि 3 ते 4 तास लागत होते दर्शनला, लाईननी दर्शन करायला. तिथून बाहेर येऊसपर्यंत नगरमध्ये एक फार मोठा वादळ झालेला होता आणि त्या वादळामध्ये आमचे 2 होर्डिंग सोडून सगळे होर्डिंग पडले किंवा वाकडे झालेले होते. आणि तिथून बाहेर आल्यावर मी बरेच फोन वगैरे बरेच मिस्ड कॉल होते. मी त्यावेळेस ते मिस्ड कॉलवरून म्हणजे परत फोन लावला माणसाला, म्हणजे ऑफिसवर फोन लावला, तिथंच माणूस बसायचा. तर तिथं फोन लावला की अरे काय झालं, कितके फोन आले तुझे. बोले ते आपले सगळे वादळ आलाय आणि होर्डिंग सगळे पडलेत. सो तो माझ्यासाठी म्हणजे माझ्या अंगातनं पूर्ण प्राण गेल्यावर कसं होतं, तो तसा सिच्युएशन आली होती. म्हणजे एकदम आय वॉज एक्झॉस्टेड. म्हणजे मी भरोसाच नव्हता होत की मी संपलोय, कारण का मी लोन घेऊन केलेलं काम होतं आणि घरचा विरोध असताना बँकेचे पैसे घेऊन बँकेचं लोन चुकवायचं आहे ते सगळं बाकी असताना ते केलं होतं. कारण का मी 20 होर्डिंगवर जेव्हा आलो तेव्हा माझे होर्डिंगच मॉर्गेज ठेवून मी परत लोन वाढीव लोन घेतलेला होता. म्हणजे त्यावेळेस वाढीव लोनचा आकडा असून होर्डिंग पण पडले, लोकांचे देणे, स्टीलवाल्यांचे देणे, असे सगळे एकदम सगळं चित्र भयानक आणि एकदम शॉकिंग. म्हणजे माझ्यासाठी सगळं संपलेलं होतं. खरं जग माझ्यासाठी तेवढं जगच होतं आणि तो सगळा जग संपलेला होता. आणि तो जग संपल्यासारखं वाटल्यानंतर नगरमध्ये पोहोचलो. कॉटेज कॉर्नरला पहिला होर्डिंग बघितला,
पटेल यांच्या जागेतला होता आणि तो होर्डिंग पडलेला बघितला म्हणजे लिटरली हार्ट अटॅक आल्यासारखं कसं असतो माणूस तसं त्याचे मी त्या होर्डिंग जवळ जाण्याची माझी ताकदच नव्हती. आय वॉज नॉट एबल टू, म्हणजे मी माझे एफर्ट्सच नव्हते की मी तिथपर्यंत पोहोचून त्याला पाहू शकतो. आपण एखादा काहीतरी मेलेला माणूस कसं पाहतो तसं ते सगळं पाहत होतं. म्हणून मी बाहेर उतरलो पण नाही, डायरेक्टली गेलो, घरी गेलो, माणसाला फोन करून सांगितलं सगळीकडे जाऊन बघ कोणाला काय प्रॉब्लेम नाही झालेलं. तो बोले नाही सर ते काही नाही प्रॉब्लेम झालेलं, मला मी येऊ का सगळीकडे पाहायचं आहे का, कोणाला काही लागलं आहे का, कोणाच्या प्रॉपर्टीला कुठं काही नुकसान झालं आहे का त्याच्यामुळं. नाही बोले वाकडे झालेत, असे झोपले नाही आहेत कोणते, पण वाकडे बऱ्यापैकी झालेले आहेत सगळे होर्डिंग. म्हटलं ठीक आहे. मी त्यानंतर 3 दिवस मी जो बेडरूममध्ये गेलो 3 दिवस मी बाहेरच नव्हतो आलो अक्षरशः. म्हणजे एखाद्या वेळेस जेवलो असेल, 2-4 कप चहावर मी असेल, पण बाहेरच नाही आलो. ते पण म्हणजे माझं हिंमतच नव्हती. म्हणजे अक्षरशः रूममध्ये लाईट डिम लाईट लावायची सुद्धा माझी हे नव्हती, इतकं मी डिप्रेशनमध्ये होतो. आणि फार मोठा डिप्रेशनचा तो होता की ही आज 16 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि त्यावेळेस 20 होर्डिंग तर लावलेले होते जस्ट त्यावेळेस, म्हणजे फार आणि मोठी इन्व्हेस्टमेंट होती त्या काळाच्या हिशोबाने, फार मोठं होतं. आणि ते सगळं असताना माझे सख्खे मामा ते आले माझ्याकडं आणि ते म्हटले अरे तू जेवून तर घे, ते होर्डिंग आवरून तर घे, काहीतरी त्याला काहीतरी करायला लागेल, झोपून काय होणार आहे. म्हटलं सर मला ते नाही, माझी हिंमतच नाही आहे. ते असं झालं, असं कसं काय होऊ शकतं, मी इतकं मेहनतीने केलं, इतकं सगळं केलं आहे. नाही बोलले तू कुठं होता. म्हटलं साईबाबा मंदिरात होतो. म्हटलं मग देवाच्या घरात असताना तू काही चुकू शकतो. म्हटलं ते काही नका सांगू, देवासारखं तर काही रॉंग विषय नाही आहे. मी जितक्या श्रद्धेने आजपर्यंत देवाला पूजलो असेल आणि इतकं सगळं केलं, पण देवाने काय केलं आज माझ्याबरोबर, साईबाबाच्या मंदिरात जाऊन इतक्या श्रद्धेने दर्शन करत असताना त्यांनी माझं सगळं संपवलं आणि मला 0 करून टाकलं आज. तर बोले तू एक ध्यानात घे, बोले साईबाबा मंदिरात जाऊन जर तुझं नुकसान झालंय म्हणजे ह्याचं इंडिकेशन तू पॉझिटिव्हली घे की इट वॉज अन इंडिकेशन की तुम्ही 200 स्ट्रक्चर लावून 0 होण्यापेक्षा तुला 20 स्ट्रक्चरवरून 0वर आणलंय, हे ध्यानात घे. 20 स्ट्रक्चरवरून 0 झालाय ते ठीक आहे, पण तू 200वरून 0 झाला असतं तर कुठंतरी चुकलेलं आहे. तू ज्या कॉन्फिडन्सनी जात होता पुढं, तो कॉन्फिडन्स चुकलेला आहे का, हे तुला आत्मपरीक्षणाचा हा वेळ आहे. आणि देवाने तो इंडिकेशन दिलेला आहे. म्हटलं त्याला काय वेगळा पर्याय नव्हता का इंडिकेशन द्यायला, हाच सगळे होर्डिंग पाडून इंडिकेशन काय द्यायचं ना, असं. म्हणजे तो एक त्यावेळेसचा एक थोडा बालिश उत्तर त्यावेळेसचा की असं काय, म्हणजे असं इतकं डिफिकल्ट कसं काय होऊ शकतो सगळं. नाही बोले तू ह्याच्यातनं कोणत्याही विषयाला बाहेर येण्यासाठी तुला पुढं जायला लागेल, काहीतरी त्याला मार्ग सापडेल. तुला नाही करायचं धंदा, परत नको करू, पण आहे ते आवरायला तर लागेल. तू बाहेर निघ आणि त्याच्या परत जा. मग असं ठरलं की चला ॲटलिस्ट ते सगळं कॅल्क्युलेशन केलं की सगळं होर्डिंगचं स्क्रॅपचं काय पैसे होईल त्याची कॅल्क्युलेशन चालू झाले की स्क्रॅपचे पैसे देऊन आपण काय कुठं तो लोन किती कमी करू शकतो आणि राहिलेल्या पैशाचं काय करू शकतो. ऑब्विसली घरचे राहिलेले पैसे बँकेचे चुकवण्यासाठी घरून काय मिळणार नाही मदत, हे पण माहिती होतं. मग आता त्यावेळेस काय करायचं, मी तेवढ्यात मामाला विचारून घेतलं की मामा जर आता लोनला पैसे नाही जर द्यायचे ठरले तर मला काय पर्याय करायला लागेल मला हे सांगा. मामांनी पण मला हे सांगितलं तुला तुझंच पर्याय शोधायचं आहे, हे ध्यानात घे, त्या अँगलनेच तुला काय करायचं ते कर. म्हटलं आता स्क्रॅपचं मटेरियल गोळा करायला चालू केलं आम्ही. ते सगळं स्क्रॅपचं मटेरियल गोळा करता करता असं ध्यानात आलं की काही कॉलम चांगले आहेत, बेंड झालेले आहेत, पण सगळे नाही. 10 कॉलम असतील तर 2 कॉलम बेंड झाले. सगळं करत असताना मग माझे सासऱ्यांचं आणि माझं एक कन्व्हर्सेशन स्टार्ट झाला. म्हणजे आमच्या लग्नापासून तसं आमचं फार चांगलं कन्व्हर्सेशन काही नव्हता किंवा फार असं दोघंही म्हणजे एका राशीचे म्हणता येईल की फार जे हे नव्हतं, चांगलं कम्युनिकेशन नव्हतंच तसा. पण ते म्हटलं की तुम्ही, माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, त्यांची फॅक्टरी त्याच वेळेस काही लेबर प्रॉब्लेममुळे त्यांनी बंद पण केली होती आणि इनफॅक्ट रिटायरमेंट म्हणून पण त्यांनी त्या विषयाला बंद केली होती. आणि ही वॉज वन ऑफ द बिगेस्ट वेंडर इन फॉर कायनेटिक. त्यावेळेस त्यांच्याकडे 300 लेबर असायचे कायनेटिकचं सप्लाय. मानक मोती फोर्जिंग्स म्हणून त्यांची कंपनी होती. ते म्हटले की आपण एकदा बघून घेऊ तुमचे स्ट्रक्चर कसे आहेत आणि एवढे सारे स्ट्रक्चर तुम्ही कुठे नेणार आहे. तुम्ही म्हटलं आता मार्केट यार्डला काही नेणार आहे आणि काही मग सत्ता कॉलनीमध्ये आमचा एक शेजारी प्लॉट आहे मोकळा, तिथं टाकणार आहे. ते म्हटलं तिथं नका टाकू, तुम्ही फॅक्टरीला टाका आमच्या इथं, तिथं बघा बोले काय आपण करता येईल.
तर आम्ही सगळे स्ट्रक्चर आणून तिथं टाकले आणि ते टाकत असताना ध्यानात आलं की काही होर्डिंगचे स्ट्रक्चर चांगले आहेत, ते पुन्हा लावू शकतो आणि काही स्क्रॅप करून पैसे आपण गोळा करू. पहिले स्क्रॅप केलेले, पहिलं मटेरियल स्क्रॅप केलं मी आणि ते पैसे पहिले बँकेत नेऊन भरले. म्हणजे कुठं कुठं कमी कसं करता येईल हा माझा, म्हणजे बिझनेस वाइंडअप करण्याचा पूर्ण माझा प्लॅन फायनल झाला आणि तो बिझनेस वाइंडअप करण्याच्या अँगलनी माझी सगळ्या स्टेप्स चालू झाल्या. 2 दिवसांनी माझ्या सासऱ्यांनी मला एक सल्ला दिला की तुमचे स्ट्रक्चर चुकलेले आहेत हे निश्चितच. स्ट्रक्चर चुकलेले असल्यामुळे तुम्ही जुने स्ट्रक्चर, नवीन स्ट्रक्चर कॉम्बिनेशन्स, काही गंजलेले, काहीचे वेल्डिंग निघालेले वगैरे असं होतं. तुम्ही प्लॅनिंगनी स्ट्रक्चर लावा आणि त्या स्ट्रक्चरची डिझाईन करून तुम्ही लावा, तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार. म्हटलं मला काही लावायचे नाही होर्डिंग परत. बोले पैसे कसे चुकवणार तुम्ही, हे एवढे पैसे चुकवायला तुम्हाला काही पर्याय करायला लागेल, तुम्ही हेच होर्डिंग परत लावा. सगळे होर्डिंगने लागणार 20, त्यातले 5-6 होर्डिंग लागेल ते लावा, त्याच्यातनं इन्कम जो येईल त्यातनं तो लोन चुकवा आणि तुम्ही होर्डिंगचा धंदा बंद करा. पण आजचा हा पर्याय सुचवला, त्याच्यावर मी ॲक्सेप्ट झालो. मग ते 5-6 होर्डिंगचं परत सगळं आवरून तयार करून मी लावले आणि त्याच्यावर बुकिंग, इतकी बुकिंग यायला लागली परत की असं वाटायला लागलं रे एक लावून टाकू होर्डिंग, एक लावून टाकू होर्डिंग, असा ह्या सगळा परत ती जर्नी स्टार्ट झाली. मग त्या वेळेस म्हणजे दॅट वॉज वन ऑफ द टर्निंग पॉईंट की एक डोक्यात यायला की काही पण काम करताना ना परफेक्शननी करायचं तरच तो कुठंतरी सक्सेसफुल. म्हणजे भीतीची अशी एक लेवल आली की डावा पाय टाकलं तरी प्रॉब्लेम होईल, त्यापेक्षा उजवाच टाकायचा. म्हणजे कुठं पण काही करत असताना हाऊ कॅन वी डू ऑन अ परफेक्ट लेवल. कॉन्क्रीट करताना कोणतं सिमेंट वापरायचं, किती वाळू वापरायची, किती खडी वापरायची, वेल्डिंग करताना रॉड कोणता वापरायचा, वेल्डिंग केल्यानंतर ती बर असती ती काढायची का, इतक्या छोट्या छोट्या विषयावर काम चालू झालं. आणि त्यावेळेस ध्यानात आलं की नाही आपण हे जर परफेक्शननी केलं तर प्रॉब्लेम येणार नाही. ते स्ट्रक्चर्स हेवी होत गेले. हेवी स्ट्रक्चरसाठी मटेरियल प्रोक्युरमेंट करण्यासाठी आम्हाला बरीचशी म्हणजे परफेक्ट म्हणजे चांगलं मटेरियल कुठं भेटेल, स्टीलमध्ये चांगलं स्टील कुठं भेटेल. त्यावेळेस आम्ही पुण्याला जायचो, पुष्पक आळंदीला जायचो. पुष्पक स्टील म्हणून एक कंपनी होती, त्यावेळेस मी तिथं जाऊन पुष्पक स्टीलमधून मटेरियल आणलं की नाही आपल्याला मटेरियल पण नाही साधा वापरायचा, पुष्पक स्टीलमधून मटेरियल आणायचं. मग गर्डर लागत होते, मग गर्डर कोणते आणायचे सगळी माहिती घेतल्यानंतर विजायक कंपनीची, विशाखापट्टणम मिल्सची गर्डर सगळ्यात चांगले, म्हणजे गर्डर सुद्धा तिथं आणायचे. असं तो एक जर्नी स्टार्ट झाली. सो दॅट वॉज द स्टार्ट वेन वी स्टार्टेड चंगेडी आउटडोर्स ऑन अ परफेक्शन की एव्हरीथिंग वॉट एव्हर वी विल डू ऑन अ बेस्ट पार्ट, परफेक्शनली करू. आणि त्याच परफेक्शनवर आम्ही तो बिझनेस स्टार्ट केला. अँड आज नगरमध्ये 400 होर्डिंग्स आणि इतर ठिकाणी असे सगळे जियाजींबरोबरचे आमचे काय पार्टनरशिपमध्ये आमचे असे ते सगळे 400 होर्डिंग्स असं आमचं आज टोटल एम्पायर आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुरुवातपासून आत्तापर्यंत आमचे जे काय बिझनेस आयडियापासून बिझनेस पॅटर्न, अकाउंटिंग पॅटर्न, मार्केटिंग स्ट्रॅटेजी, कस्टमर सर्व्हिसेस, कस्टमरबरोबर सर्व्हिस देताना त्यात काय ॲडिशन देऊ शकतो, काय परफेक्शननी आपण डिलिव्हर करू शकतो. एक सुधीरला माहिती आहे आपण जसं प्रत्येक महिन्याला 1 तारखेचा फोटो कोणत्याही शहरात देत नाही, विथ न्यूजपेपर फोटो, एक प्रूफ म्हणून की तुमचा ह्या तारखेला न्यूजपेपर बरोबर फोटो, की ह्या तारखेला तुमचा डिस्प्ले, न्यूजपेपर अगोदर आणू शकत नाही, म्हणजे एक दिवस अगोदर न्यूजपेपर नाही आणू शकत, त्या तारखेचा न्यूजपेपरचा फोटो. यू वॉन्ट बिलीव्ह न्यूजपेपरचा फोटो हा नगरचा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये आज अप्लाइड आहे. न्यूजपेपरचा फोटो पाहिजे हा कंडिशनल आहे फॉर इच अँड एव्हरी कंपनी नाव. का की न्यूजपेपरचा फोटो आला म्हणजे तो त्या दिवसाचा आणि तो मेल आला म्हणजे आजच, समजा आज 5 तारखेचा फोटो न्यूजपेपर बरोबर होर्डिंगचा घेतला आणि तो 5 तारखेला मेल गेला म्हणजे तो 5 तारखेचा फोटो आहे. कारण काय व्हायला लागलं की मी 5 तारखेला बसलोय आणि मी मागच्या 30 तारखेचा पण फोटो काढू शकतो ना, त्याला फोटोमध्ये डेट टाकायला काही नाही. आणि 5 तारखेला ॲक्च्युली त्याच्यावर दुसऱ्याच जाहिराती चालू असायच्या. असंही काही बदमाशी होतेच ना, की त्यावेळेस ट्रेंड होता की बाबा एका होर्डिंगवर 4-4 जाहिराती कंपन्या घ्यायच्या. पण आम्ही तसं करत नव्हतं म्हणून आम्ही कॉन्फिडेंटली ते फोटो तसे शेअर करत गेलो. असे काही पॅटर्न्स रन करत करत आम्ही अशा परफेक्शनवर तो बिझनेस नेला की चंगेडी आउटडोर ॲडव्हर्टायझिंग प्रायव्हेट लिमिटेड इज नॉट ओनली नोन फॉर गुड सॉलिड हेवी स्ट्रक्चर ऑफ होर्डिंग्स,
वेल मेंटेन्ड डिस्प्ले, कोणत्याही डिस्प्लेला आम्ही व्रिंकल नसणार याची काळजी घेतो. समजा व्यंकटेश मल्टीस्टेटचे किओस्क लागले तर एव्हरी 4 days किंवा एव्हरी 5 days आमची टेम्पो जाणार, व्यंकटेशचे सगळे किओस्क कुठं वाकडा झाला आहे का त्याला सरळ करणार. ही सगळी आमची मेंटेनन्स टीम बाय डिफॉल्ट रन होते, कारण का कुठेही सर्व्हिसमध्ये आम्ही कुठे कमी पडायचं नाही हा असं आहे. कोणालाही फोटो जाताना चांगल्या प्रिंटवर फोटो जाईल, असं सगळे छोट्या बारीक बारीक गोष्टींनी आज कुठंतरी आम्ही हा ब्रँड इथपर्यंत आणला. पण खरं सांगू का तर हे सगळं केलं आणि मग खरंच काही अनटोल्ड स्टोरी मी आज सांगू इच्छितो ज्या याच्या अगोदर नाही सांगितल्या असतील. इथपर्यंत सगळं आल्यानंतर 10 वर्ष एक टाईम होता, म्हणजे मी माझ्या लग्नानंतर अविनाशजी लग्नाच्या 4 वर्षापर्यंत मी हनीमूनला पण नव्हतो गेलो. म्हणजे त्यावेळेसचा फेज असा होता ना की मुलगा काय करेल का हा पहिला प्रश्न होता, आणि जोपर्यंत काहीतरी आपण करत नाही तोपर्यंत मला माझ्या बायकोला पण तो कॉन्फिडन्स नव्हता. तो माझा आणि माझ्या बायकोचा एक कमिटमेंट होती एकमेकाशी. आम्ही फार अंडरस्टँडिंग लेवलवर आमचं एक डिस्कशन असायचं आणि आजही आहे. तर त्यामध्ये असं होतं की आपण आपल्या पैशांनी आपण हनीमूनला जाऊ, जोपर्यंत मी माझे इंडिव्हिज्युअल पैसे जमा नाही करणार. म्हणजे तुम्ही म्हणाल तर आमच्या काय घरी काहीच कमी नाही आहे, तशी कोणत्या विषयाची कधीच कमी नाही. पण हनीमूनला सुद्धा मी 4 वर्षांनी गेलो, केरळला गेलो आम्ही. ते पण त्या बजेटमध्ये तेवढंच केरळच होत होतं, कारण का बँकेचे पैसे देऊन सगळं करून जेव्हा आपल्याला वेळ मिळेल पैसे मिळेल त्या दिवशी जायचं असं ठरलेलं होतं. म्हणून 4 वर्षांनी आम्ही गेलो. माझे बिझनेसचे कॉलेजच्या नंतर 7 ते 10 वर्ष मी आय मिस्ड आउट माय फ्रेंड सर्कल. मी 6 महिन्यातनं एकदा माझ्या फ्रेंड्सला भेटायचो. म्हणजे इतकं मी त्यात गुंतलो, इतकं डिवोट केलं होतं, कारण का ते पॅशन होता, तो टार्गेट होता. 1 वर्षात 100 होर्डिंग्स लावले. एक टाईम होता 1 वर्षात 100 होर्डिंग्स लावले. आणि 100 होर्डिंगचं स्ट्रक्चर लावायसाठी 100 होर्डिंग म्हणजे एक होर्डिंग लावायला किती दिवस जातात तसे मी 100 होर्डिंग्स लावले. इतक्या टीम्स मी ॲट अ टाईम करत होतो. आणि एकही कॉन्क्रीट सर मी स्वतः थांबलो नाही असं एकही कॉन्क्रीट नाही. सो म्हणजे 7 ते 12 सकाळी 7 ते रात्री 12चा टाईम असा आमचा तो एक वर्किंग टाईम 2 वर्षाचा होता सर. 1-2 दिवस नाही, कंटिन्यूस होता. आणि त्या ह्याच्यात आम्ही नगरमध्ये ॲट अ टाईम 2-3 वर्षात 200 होर्डिंगचा एक तो पिक केला. आणि तो होर्डिंगचा इतका मोठा एक त्यावेळेस केल्यामुळं आज म्हणजे त्या जागा आज परत मिळणं त्यावेळेस थोडंसं ते सगळं जुळत गेलं. गुडविल होती, पप्पांची गुडविल मला त्यावेळेस फार कामाला आली. आणि आमची जशी जशी आम्ही नवीन होर्डिंग लावत गेलो तर ते रेफरन्सेस मिळत गेले. तर आपल्या एक्झिस्टिंग क्लायंटचा रेफरन्स किती इम्पॉर्टंट असतो ना, तर एक्झिस्टिंग लँड ओनरचा रेफरन्स किती चांगला कामाला आला त्याच्यातला तो भाग आहे. किंवा माझ्या वेंडरचा रेफरन्स की मी एखाद्या स्टीलवाल्याकडनं जेव्हा माल घ्यायचो त्याला वेळेवर पेमेंट जायचं ना, तो त्याच्या जागा मला विचारायचो, मारा जागा मी लगा ना होर्डिंग. म्हणजे बरेचसे जैन जागा नगरमध्ये आहेत तर त्यांच्या जागा की बाबा तू माझ्या जागेत होर्डिंग लाव, ते माझा मित्र आहे तू त्याच्या जागेत होर्डिंग लावाल का. हे रेफरन्सेस मिळत गेले आणि त्या सगळ्या मिळत गेल्या की कुठंतरी पारदर्शक व्यवहार होता, चांगला व्यवहार होता. लोकांना त्यांच्या जागा द्यायला भीती वाटायची नाही. सगळ्यात मोठी भीती आज नगरमध्ये पण आहे ना, तर ती जागा देण्यासाठी तुम्ही पाहाल की नगरमध्ये रेंटआउट जागा कमी आहेत. लोक एकमेकाला रेंटआउट द्यायला फार घाबरतात. आज पण पुण्याला जो ट्रेंड आहे ना तो फार मोठा आहे. सगळ्या प्रत्येक जागा रेंटआउट आहेत. कोणाच्या मालक वेगळा आहे आणि धंदा कोणाचा वेगळा आहे. नगरमध्ये भीती, कारण तो निघेल का नाही, तो उद्या काहीतरी वांद टाकेल. नगरमध्ये अजून पण ती दादा स्टाईल सगळी आहे. कोणी त्यांनी होर्डिंग नाही काढलं तर माझी जागा काय भेटणार, 25,000 भेटणार, 50,000 भेटणार, मी माझी 5 कोटीची जागा गुतवू का. हा असे सगळे लोकांना प्रश्न जे होते ते माझ्याबद्दल नव्हते. त्यामुळं मला जागा मिळत गेल्या, गुडविल क्रिएट झाली आणि त्यामुळं मग जागा मिळत गेल्या आणि होर्डिंग्सच्या हे करत गेलं. पण हे सगळं करत असताना मी मिस्ड आउट केलेला पार्ट होता. म्हणजे मी हार्डली कोणाच्या मोतीला पण गेलो असेल त्या ड्युरेशनमध्ये, इतकं डिटॅच झालो होतो. तर हे सगळं डिटॅच झाल्यानंतर एक असा टर्निंग पॉईंट आला की आय थॉट की मी कुठंतरी सोशल ॲस्पेक्टला यायला पाहिजे. मी माझी फॅमिली लाईफ पण कुठंतरी मिस्ड केलेली आहे. हे सगळं करत गेलं. त्यावेळेस ध्यानात आलं की जे केलं ते चांगलं झालं, पण खरं सांगू तर आज
ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी मिस्टेक आहे. म्हणजे 10 वर्ष तो ब्रँड बनवण्यासाठी, ते होर्डिंग्स लावण्यासाठी इतके वर्ष जे मी ते वेस्ट केलेत, असं कधी कधी प्रश्न वाटतो. कारण का तो ब्रँड तर बनला, ते सगळं आलं, पण तो 10 वर्षाचा टाईम असा मिस केला की ज्यामध्ये मी बरंचसं काय करू शकतो. तो आज असं वाटतं. इट्स नॉट अबाउट बिझनेस ओनली ना, इट्स अबाउट एक व्हॉट यू वॉन्ट फ्रॉम युअर लाईफ. सो अल्टिमेटली एव्हरीवन वॉन्ट अ हॅपीनेस इन लाईफ. सो दोस 10 इयर्सवर शोईंग अबाउट समथिंग. म्हणजे मी माझं काहीतरी अस्तित्व निर्माण करण्यासाठी ती धडपड होती. ते अस्तित्व निर्माण करण्याच्या ह्याच्यात मी काय मिस केलं का, तर मी मिस केलं तो छोट्या छोट्या सगळ्या हॅपीनेस मी मिस केल्या, फॅमिली लाईफ मिस केली, फ्रेंड सर्कल मिस केला, एक सोशल अटॅचमेंट, किंवा मी हे सगळं करतोय ते स्वतःसाठी करत होतो. एक टाईम येतो ना की ते कुठंतरी आत्मपरीक्षणाचा टाईम होता. मी आज ओपनली म्हणजे ओपन प्लॅटफॉर्मवर ते ॲक्सेप्ट करतो की दॅट वॉज माय मिस्टेक. मी त्या टायमाला हा विचार नाही केला की मी कुठंतरी समाजाला देणं पण लागतंय मला, किंवा कुठंतरी तो हॅपीनेस नव्हता, हॅपीनेस ऑफ अचिव्हमेंट होता. बट खरं तर एक टाईम नंतर दॅट्स नॉट द ओनली अचिव्हमेंट ना. एक ती तेवढंच नको आहे आपल्याला. एक एखादा विषय असतो ना, तो आपल्या आवडीचा असतो ना, तिथं आपण गेलो ना की आपल्याला ऑटोमॅटिकली सगळं खेचत चालतं आणि सगळं चांगलं 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 वाटत लागतं. ऑटोमॅटिकली असतं ते बाय डिफॉल्ट असतं. आणि एखाद्या ठिकाणी तुम्ही फार चांगलं करता, फार स्मार्टली करता, पण कुठंतरी ते फार चांगलं नाही वाटत, कुठंतरी त्याला. तर मी सोशलमध्ये आलो, म्हणजे कोइन्सिडेंटली आलो. मर्चंट बँकमध्ये उभं राहायचं इलेक्शनमध्ये, असा विषय होता. इलेक्शन वॉज नेवर माय पार्ट ऑफ लाईफ. म्हणजे माझ्या ॲटिट्यूडमध्ये नाही, किंवा मला एखादं इलेक्शन लढवायचा किंवा असं काही स्टंट करायचा काहीतरी, तो माझ्या ह्याच्यातच नव्हता. बट त्यावेळेस मला काही लोक आमच्या बँकेतले आत्ताचे जे म्हटलं की आम्हाला आहे ना काही यंग फेस हवा आहे, आणि तो कुठंतरी स्मार्टली बँकेत कुठंतरी कॉन्ट्रीब्यूट करेल, बँकेच्या डेव्हलपमेंटमध्ये कुठं कॉन्ट्रीब्यूट करेल, म्हणून आम्हाला तुझं एक नाव आम्हाला येतं. म्हटलं मी कोणत्याही पॉलिटिक्समध्ये नाही, मी कधी आजपर्यंत कोणत्याही असं सोशल इंटरॅक्शनमध्ये नाही आहे की पब्लिक मला वोट करेल किंवा पब्लिक मला लाईक करेल. बोले असं तुला वाटतंय. तुम्ही जेव्हा काम करताय ना, तुमचं चंगेडी आउटडोर्स जेव्हा एक फर्म तुमची एक डेव्हलप झालेली आज, तर तुम्हाला सगळे पाहत आहेत आणि पाहत होते. तुम्ही काय लेवलवर काम केलंय, काय डिवोशननी काम करताय, हे म्हणजे एक त्यावेळेस ध्यानात आलं की यार आपण एका वेगळ्या जगात होतो, पण सगळं जग आपल्याला पाहत होतं आणि सगळं जग आपल्याला निरीक्षण पण करत होता की आपलं काय चुका होत आहेत, आपण कुठं प्लस करतोय, मायनस करतोय, हे सगळं कोणीतरी पाहत होतं आपल्याला. हे त्यावेळेस जाणवलं. आणि कुठंतरी भाऊ ते मी आमच्या फॅमिलीच्या सगळ्यांच्या सांगण्यावरून हा म्हटलो. इलेक्शन झालं. मी जे अक्षरशः इलेक्शनच्या 2 महिन्या अगोदर मी हा सांगितलं. 2 महिन्याच्या त्या पिरियडमध्ये इलेक्शनमध्ये मी निवडून पण आलो. म्हणजे इट वॉज आय वॉज द यंगेस्ट डायरेक्टर, आणि मी टॉप 3 मध्ये निवडून आलो. त्यावेळेस 20 जणांच्या बॉडीमध्ये मी नवीन असताना, माझं कोणतंही पब्लिक संपर्क नसताना, माझं कोणाही पब्लिक बरोबर असं, कारण इलेक्शन म्हटलं की सगळ्यांशी संपर्क लागतो, कुठंतरी कम्युनिकेशन लागतो, लोक वोट करायला काहीतरी कारण लागतो. तसं काही कारण नव्हतं माझ्याकडं. पण तरी पण मी त्यावेळेस निवडून आलो. आणि निवडून आल्यावर ती जबाबदारीचा एक कुठंतरी एक भाग म्हणून ध्यानात आलं की अरे आपण कुठंतरी लोकांना आपल्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत, तर आपण त्या अपेक्षाला पूर्ण पडू का, हा प्रश्न झुंजावत होता. मग त्याच वेळेस मला भारतीय जैन संघटनेकडनं प्रेसिडेंट म्हणून तुम्ही नगरचं काम पहा आणि सोशल ॲस्पेक्ट आहे म्हणून त्यांनी सांगितलं. पण मला ते ध्यानात आलं की हे सगळं संघटना, बँक, हे सगळं पॉलिटिक्सकडे चाललेलं वळण आहे सगळं. कारण त्यावेळेस मला माहीत नव्हतं संघटना काय करते ते, तर मी नाही म्हणून सांगितलं. पण ते त्यावेळेस बरेचसे लोकांनी कन्व्हिन्स केलं. मग मी पुण्याला गेलो. भारतीय जैन संघटना काय काम करते ते सगळं मी एक 8 दिवस म्हणजे 2 दिवस गेलो, परत आलो, परत गेलो, असं मी सगळं ते अंदाज घेतला. आणि मग ध्यानात आलं की नाही, भारतीय जैन संघटना इज डुईंग अ सोशल वर्क. आणि तो सोशल वर्कला मी जेव्हा अटॅच झालो, तर खरंच मी माझं एक सेल्फ बिंग, म्हणजे खरं म्हणतो ना, एक ट्रू हॅपीनेस व्हॉट आय गॉट इन माय लाईफ वॉज थ्रू दीज ऑल सोशल ॲस्पेक्ट्स. जेव्हा माझ्या लाईफशी जुडला त्यावेळेस मला तो सॅटिस्फॅक्शन मिळाला. आणि त्यावेळेस मला खरंच संपूर्णताची एक जाणीव झाली की नाही, आपण चांगलं करू शकतो. आणि वी हॅव अ पॉवर. इफ आय हॅव अ पॉवर टू
काहीतरी चेंज करण्याची जर माझ्याकडे आहे ताकद आणि मी केल्यावर तो घडतंय चांगलं, तर वाय नॉट. म्हणजे अशी आम्ही काही प्लॅस्टिक सर्जरी कॅम्प्समध्ये हेल्प केली. तो एक सॅटिस्फॅक्शन, 300 लोकांची प्लॅस्टिक सर्जरी झाल्यानंतर चेहरा बदललेला असतो, तो वेगळा सॅटिस्फॅक्शन आहे. की लाखो रुपये लागणाऱ्या एखाद्या मुलीला तिचं चेहऱ्यावरचा काळा डाग काढायला ते तिथं फ्रीमध्ये झाला आहे, तिची ती हॅपीनेस ती पाहिल्यावर इट्स अनबिलिव्हेबल. म्हणजे तो वेगळा सॅटिस्फॅक्शन. आणि म्हणजे काही बिझनेस सेमिनार्स केले, त्यामध्ये पण लोकांना फार काही म्हणजे म्हटलं आपण राकेश जैनचा जो प्रोग्राम केला त्यामधनं 4 असे मुलं तयार झालेत. त्यांचे बिझनेसचा एक आजची जर स्टोरी जर ऐकली तर त्या सेमिनारमधून 2 सेमिनारमधून 4 जण माझ्या ओळखीतले आहेत ज्यांनी खरंच त्यातनं घेतलं आणि तो आज त्यांच्या लाईफचा टर्निंग पॉईंट ठरला. सो दॅट इज अन इनर सॅटिस्फॅक्शन की त्यांनी काहीतरी केलं. तर थोडक्यात हे सगळं करत असताना हा सॅटिस्फॅक्शन, पाणीचं काम केलं भारतीय जैन संघटना आणि पाणी फाउंडेशननी, 70 तलावांचं गाळ काढलं, त्यातनं हजारो लोकांना जेव्हा हजारो म्हणजे ब्रास जेव्हा सिल्ट मिळालं, तो 2018 मध्येच केलं तो काम. तो म्हणजे असा होता की राहुल द्विवेदी सर जे कलेक्टर होते ते माझे खास मित्र होते. कोइन्सिडेंटली ते मित्र असल्यामुळं आम्हाला फार मोठ्या लेवलवर काम करता आलं. 3 वर्षात ते इथं असताना आम्ही इतके मोठे मोठे प्रोजेक्ट केले. जसं मी म्हटलं मग की 1 लाख मुलींना आम्ही स्मार्ट गर्ल्सच्या द्वारे त्यांना आम्ही ट्रेनिंग दिली, एक शिक्षण दिलं. तो ट्रेनिंग फार महत्त्वाची होती त्यांच्यासाठी, त्यांच्या एजमध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन. पेंडेमिकमध्ये आत्ता ICU करून दिला आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला. सगळ्यात जास्ती बेडची गरज होती. गव्हर्नमेंटकडं व्हेंटिलेटर होते, PM फंडमधून व्हेंटिलेटर्स होते नगरमध्ये, पण व्हेंटिलेटर लावायला व्हेंटिलेटर बेड नव्हते. कारण का बेड लागतो, त्याला ते मॉनिटर्स लागतात, ते सगळं लागतं, इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, तो नव्हता. विदिन 17 days आम्ही ICU तयार केला. मी आणि राहुल द्विवेदी सरांनी 12 वाजता रात्री बसून फायनल केलेला तो प्रोजेक्ट. सकाळी दुपारी दुसऱ्या दिवशी 12 वाजता स्पॉन्सर्स मिळवले. एक स्पॉन्सर म्हणजे 4 पार्टमध्ये स्पॉन्सर केलं होता. एक पार्टचा नाही झाला फायनल, तर म्हटलं चल नाही गेलं तर आपण चंगेडी आउटडोर्समधून करू आणि तो प्रोजेक्ट चालू करू. असं आम्ही 17 दिवसात ICU तयार केला. सगळ्यात हायटेक ICU आहे. साईदीप हॉस्पिटलमध्ये डॉक्टर दीपक सरांनी त्यांच्याकडे जे काही इक्विपमेंट्स मागवले तेच सगळे इक्विपमेंट्स ॲज इट इज ऑर्डर केले आणि 17 दिवसात तो प्रोजेक्ट चालू केला. उद्धव ठाकरे साहेबांच्या हाताने त्या प्रोजेक्टचं उद्घाटन झालं आणि त्यांनी त्या प्लॅटफॉर्मवर सांगितलं, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उद्घाटन झालं की जर 17 दिवसात नगरला ICU होऊ शकतो तर आपण महाराष्ट्रामध्ये का नाही होऊ शकत. हा जो शॉर्टेज ऑफ बेड आहे आज व्हेंटिलेटर शॉर्ट होते ना त्यावेळेस, तर ते व्हेंटिलेटर शॉर्ट बाकी ठिकाणी का नाही होऊ शकत. असं मग त्यांनी तिथेही बाकी ठिकाणी तो प्रोजेक्ट चालू केला आणि नगरच्या सेम टू सेम सगळ्या ऑर्डर्स ॲज इट इज त्याच कंपनीला, म्हणजे बेडपासून मॉनिटर्सपासून सगळी ॲज इट इज कॉपी पेस्ट त्यांनी 4 ठिकाणी इमिजिएटली करायला लावल्या त्या सगळीच. आणि त्या कलेक्टरांशी संपर्क साधून नगरच्या कलेक्टरांनी त्यांनी तिथून एकदा त्यांनी तिथं प्लॅटफॉर्मवर ऑर्डर दिली म्हणजे ते त्या लेवलवर काय हालचाल होतात ते आम्ही पाहिलं. म्हणजे करायचं असलं तर 4 दिवसात काय होऊ शकतं, CM लेवलवरून एखादा डिसिजन आल्यावर, तर 4 दिवसात त्यांनी त्या लेवलवर दुसरे ICU बनवले. असे काही आम्ही पॅन्डेमिकमध्ये प्रोजेक्ट केले. त्याचबरोबर नगरमधले जेव्हा टेस्टिंग चालू होत्या तेव्हा मला ध्यानात आलं की नगरमध्ये अँटीजिन टेस्ट करायला जेव्हा जातो माणूस, RT-PCR रिपोर्ट यायला 4 दिवस लागायचे. अँटीजिन टेस्ट हा चांगला पर्याय होता. काही फॉल्स रिपोर्ट यायचे. फॉल्स रिपोर्ट म्हणजे एखाद्याला कमी प्रमाणात व्हायरस असला तर तो अँटीजिनमध्ये निगेटिव्ह यायचा, पण 90% 95% तो चांगला राईट रिपोर्ट यायचा. 5% चुकायचा नाही रिपोर्ट, पण कमी प्रमाणातला व्हायरस डिटेक्ट नाही व्हायचा, तो ठीक आहे. पण 95% त्याचा सक्सेस रेशो होता. पण त्याला 800 रुपये लागायचे पर हेड. एका घरामध्ये 10 पेशंट निघायचे. 8,000 रुपये खर्चून कोणी टेस्टिंग करायचं नाही. आणि त्यावेळेस टेस्टिंगच्या अभावी पेशंट वाढायला लागले आणि त्यावेळेस कोरोनाची वेगळीच भीती होती. म्हणजे ॲक्च्युली होता पण तो, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड वेव्ह तसा प्रॉब्लेम पण होता. मग त्यावेळेस नगरसाठी स्पेशली CSR फंड म्हणून आम्ही फोर्स मोटर्सला अप्रोच झालो आणि फोर्स मोटर्सचा आमचा 70 तलावांचा एक्सपिरियन्स त्यांच्या डोक्यात होता. आदेश बोले तुझा प्रोजेक्ट 100% सक्सेसफुल आणि चांगला असतो
हा प्रोजेक्ट पण गव्हर्नमेंटचा आहे, आपण का करतोय हा प्रश्न होता. म्हटलं गव्हर्नमेंट पूर्ण पडू शकत नाही, हा पेंडेमिकचा हा सगळा काळ असा आहे, नगर तर पुढं पडू शकत नाही, नगरची कॉर्पोरेशन तशी फार वीक आहे फायनान्शियली पण आणि इन्फ्रास्ट्रक्चर वाईज आणि म्हणजे लोक पण फार कमी आहेत आपल्याकडे डिप्लॉईड, तर ते होऊ शकत नाही. मग ते सगळं फार कन्व्हिन्स करत करत स्पॉन्सर मिळवला आणि मग नगरमध्ये 1,00,000 टेस्टिंग प्लस आम्ही फ्रीमध्ये केल्यात. म्हणजे तसं पाहिलं तर 8 कोटी रुपयाचं काम झालेलं आहे ते आम्ही पेंडेमिकमध्ये त्यावेळेस, त्यामुळं फास्ट टेस्टिंग झाल्या आणि सगळ्या कॉर्पोरेशन, मग तो प्रोजेक्ट आम्ही कॉर्पोरेशन बरोबर केला आणि कॉर्पोरेशनच्या सगळ्या सेंटरवर आमचे लोक डिप्लॉय करून 2 व्हॅनमधून आम्ही ते सगळं पुढं नेलं आणि तो प्रोजेक्ट कंप्लीट केला. सो हे सगळं करत असताना एक जो सॅटिस्फॅक्शन मिळाला सो तो वेगळा होता. आणि खरं अचिव्हमेंट ऑफ लाईफ म्हणतो ना, तो ह्या सोशल एस्पेक्टनी मला मिळाली. आणि म्हणतो ना एक हे सगळं झाल्यानंतर एक आपल्याला काय करायचं आहे जर फ्युचर म्हटलात तर एक कर्मयोगी व्हायचं आहे आज. म्हणजे आपल्या सगळे कर्म करत चालायचं आहे, सगळं करायचं आहे आणि सगळ्या चांगल्या लेवलवर करायचं आहे, परफेक्शननी करायचं आहे, बिझनेसही करायचं आहे, फॅमिली सगळं करायचं आहे. पण मला आपण एक कुठंतरी स्पिरिच्युअली, मी आता बरंचसं स्पिरिच्युअली अटॅच्ड आहे फ्रॉम लास्ट 10 years ऑलमोस्ट. तर एक सगळ्या विषयाशी डिटॅच होऊन जेव्हा मी काम करतोय ना, मला त्या विषयाची अचिव्हमेंट फार मोठ्या लेवलवर मिळते आज. मी म्हणजे आपण म्हणतो ना, कोणतंही आता आपण हे सगळं काम करतोय याच्यातनं काय मिळेल, तर तुम्ही कोणत्याही पेपरला मी 1,00,000 टेस्टिंग केलेली आहे ही बातमी नाही आली. सचिन भाऊला मी शेवट एकदा फोन केला होता की फोर्स मोटर्सला CSR फंडला ऑडिटमध्ये एक पेपर अटॅचमेंट तरी लागती की त्यांना त्याला जोडायला लागतं की त्यांनी टेस्ट केले आहे का, काहीतरी म्हणजे न्यूजपेपर ॲड हे पाहिजे, न्यूजपेपरमध्ये कुठेतरी आलं पाहिजे ते. मग त्यावेळेस त्यांना सांगितलं की एक ॲड तयार करा, फोर्स मोटर्सचं मोठं नाव येऊन द्या त्यांना, तिथं आमचं नावाचं काहीच नाही आणि ते पेपरमध्ये येऊन द्या, म्हणजे ती अटॅचमेंट त्यांना देता येईल. म्हणजे त्यावेळेस आम्ही ते अँटीजिन टेस्टचं प्रोजेक्ट तसा हे केला, उद्घाटनाचा केला की लोकांना माहिती पडलं पाहिजे. सो इट वॉज नॉट अबाउट एनी सोशल, नाही तर सोशल वर्क आणि ॲडव्हर्टाइजमेंट हा फार हँड इन हँड चालतो, तो कधीच नाही आहे. आणि तोच पार्ट की कोणत्याही त्या फळाची आशा न ठेवता जे काय कर्म करता येईल ते कर्म करत चालायचं आहे आणि ते करत असताना जो सॅटिस्फॅक्शन मिळतोय दॅट्स ग्रेट. सो आय हॅव टू वर्क फॉर हॅपीनेस अँड to share that happiness with all. That is the goal of my life today, and that's the only achievement what I feel like I can share with all of them. Each and every happiness whatever I get in my coming time will be shared with each and everyone around me. That is the goal of my life. समजा व्यंकटेशचं परवाचं उदाहरण सांगतो मी. पाईपलाईन रोडवर यांचं सरांचं होर्डिंग आहे, त्या म्हणजे त्यांचं ॲडव्हर्टाईज चालू आहे, त्यावर 3 दिवसासाठी एक राजकीय माणसाचं होर्डिंग लावायचं होतं. काही नाही, वाढदिवसाच्या शुभेच्छा होत्या. त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा लावणं कंपल्सरी होतं, कारण की त्या जागा मालकांनी, त्या तिथलच्या नगरसेवकांनी त्यांनी इंटरनली एकमेकाशी कमिटमेंट केली. होर्डिंग आमचा, कमिटमेंट त्यांची. पण ते जागा मालकाचं कमिटमेंट करणार, माझ्याच जागेवर होर्डिंग, मी साहेबांना सांगेल 3 दिवस लाव. ठीक आहे, त्याचा फोन आला, म्हटलं ठीक आहे 3 दिवस लावायचं आहे, मी लावणार, तू नको लाव, कारण आमचं खालचं फ्लेक्स नाही डिस्प्ले होणार. सो वी हॅव स्टार्टेड डिलिंग इट ऑन अ पॉझिटिव्ह नोट. 3 days वी हॅव डिस्प्लेड. यांना आम्ही 3 दिवस तेवढं वाढीव एक्सटेन्शन देणार. आय एम गोइंग टू बिअर दॅट लॉस. आय हॅव टू सॅटिस्फाय देअर इगो ॲट सम लेवल. इफ आय डोंट तर आय कांट रन माय बिझनेस हिअर. सो दॅट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ बिझनेस. जसंही म्हटलं ना, प्रायव्हेट लिमिटेड ज्यावेळेस केली ना त्यावेळेसपासूनची माझी ही जर्नी, म्हणजे ती जर्नीमध्ये मी माझं माइंड, माझं फिजिक आणि माझं इंटेलेक्च्युअल ह्या तिन्हीवर आज मी म्हटलं ना स्पिरिच्युअली मी आज अटॅच कनेक्टेड आहे. आय एम ट्राईंग टू कनेक्ट माय सेल्फ थ्रू ऑल दिस थिंग्स. मी तिन्हीपासून जेवढं जास्तीत जास्त डिटॅच कसं होईल याचा मी प्रयत्न करतोय आज. ऑब्वियसली मी त्याच्यावर होऊ शकत नाही. कर्मयोगी हा शब्द जर तुम्ही ऐकला असेल, मी आत्ता जो सांगितला त्याचं मी थोडं ह्या सब्जेक्टशी विषय येत असेल की आपण काही कर्म करायचा, तो सगळं करत असताना त्या विषयाशी डिटॅच होऊन करायचा. म्हणजे कृष्णाने सांगितलेलं आहे अर्जुनाला की तू हे सगळं, तो युद्ध का लढायचा, तर त्यावेळेस त्यांनी भगवद्गीतेत कृष्णाने सांगितलेलं आहे की तू ही लढाई लढत राहा, याच्या फळाची आशा तू नको करू.
मग त्याचा हा प्रश्न होता की जर मला माझ्या मुलाकडनं माझ्याबद्दलची अपेक्षा नसेल तर ते मी मुलाला जन्म देऊन त्याला मोठं करण्याचा उद्देशच काय. तर त्याचा उत्तर असा होता की तू व्यापार मुलाला जन्म देऊन त्याच्याकडनं परत अपेक्षा करण्यासाठी तू व्यापार करतोय का मुलाकडं. इट्स अ गिव्ह अँड टेक रिलेशनशिप वेन एव्हर इट गेम्स टू गिव्ह अँड रिप. सो सगळ्या विषयाशी जेव्हा तुम्ही डिटॅच होता तेव्हा त्या कॉन्सिक्वेन्सेसला फेस करण्यासाठी तुमची एक वेगळी ताकद निर्माण होते. मग तुम्हाला फक्त त्या दिवशी त्या प्रॉब्लेमला फेस करण्यासाठी 3 दिवस मी जसं रूममध्ये बसलो तसं रूममध्ये न बसता त्याला फेस त्या दिवशी त्या टायमाला त्या सेकंडाला तिथंच फेस करायचं. आणि ते फेस करत करत त्या टायमाला तुमचं इनर कॉन्शियस जर जागृत असेल आणि यू आर ऑन अ पॉझिटिव्ह माइंड तर तुम्ही त्याला पॉझिटिव्हली पार करत करत जाल. तुमचं प्रॉब्लेम डेफिनेटली सॉल्व्ह होईल. बट यू डोंट नीड टू आस्क एनीवन दॅट answer. That answer will be within you. That answer and that problem solution will be within you. You just have to face the problem, not run out of the problem and not to think on the problem. Think करण्यामध्ये your intellectual always defends you in a wrong way. म्हणजे प्रत्येक वेळेस इंटेलेक्च्युअल आपल्याला आपल्या आणि आपल्या कर्माच्या मध्ये येतो. हा माझा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे तुमचा सोल आणि तुमचा प्रॉब्लेम्स ह्याच्यामध्ये फार कमी गॅप असतो. कारण प्रॉब्लेम्स जेव्हा आपल्याला माहिती ना की आपण काही केलं तरी आपण ह्याच्या पुढं निघणार आहे. हा जग थांबणार नाही या प्रॉब्लेममुळं, तुम्ही थांबणार नाही काही नाही, हे जेव्हा तुम्हाला माहिती असतं ना तुम्ही त्याला फेस करता. तो प्रॉब्लेम येतो त्या वेळेस त्याचं नुकसान जर झालं तर तुमच्या फिजिकली तुमच्या डोळ्यातनं अश्रू येऊ शकतात, तुमच्या मनाने तुम्ही दुःखी होऊ शकतात. पण जर तुमचं म्हणजे हे झालं एक मन, तुमचं शरीर आणि तुमचं इंटेलेक्च्युअली तुम्ही म्हणाल की मला आता हे सगळं माहिती होतं, मला तर हे सगळं करता आलं असतं पण मी का नाही केलं, मी विचार का नाही केला. हा तुमचं इंटेलेक्च्युअल तुम्हाला डिफेंड करत असतं की तुम्ही हे स्मार्टली करू शकला असता, हा प्रॉब्लेमच नसता आला जर मी भूतकाळात असं केलं असतं तर. सो दॅट्स अ प्रोसेस ऑफ लाईफ की तुम्ही त्याच्यात कायम गुंतलेलेच राहणार आहे. सर तसं न करता त्या प्रॉब्लेमला डायरेक्टली फेस करायचं आणि त्याच्यातनं पुढं चालायचं. दॅट विल बी द ओनली सोल्युशन. आणि त्या शरीराला त्या मनाला काय दुःख व्हायचं त्याच्या बाहेर जर तुम्ही जाऊन विचार केला तर तुम्ही एक डिटॅच जर झालात तर तुम्ही नक्कीच त्याला राईट सोल्युशनवर याल आणि त्याला पार पण कराल. असा माझा एक्सपिरियन्स आहे. नाव ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रातच नव्हे तर व्यवसाय क्षेत्रात खरंच मोठं आहे. नगरचे ॲडव्हर्टायझिंग क्षेत्र हे मला असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श आहे. आमचा मागे एकदा विषय पण झाला. नगरच्या अनेक ॲडव्हर्टायझिंग एजन्सी अशा आहेत की ज्या इतरांनाही चांगलं मार्गदर्शन करतात. मी कला क्षेत्राशी रिलेटेड असल्यामुळं संपर्क नसला तरी बऱ्यापैकी जवळ एक क्षेत्राशी आहे. तुम्ही नक्की यशस्वी आहात म्हणून हे आपल्याला व्यासपीठ मिळते. तुमचं आधी अभिनंदन, कारण या व्यासपीठावर आम्हाला सगळं तुमचं ऐकायला मिळालं आणि तुमचा जो काही यशाचा ग्राफ आहे तो पाहायला मिळाला. फक्त एक प्रश्न नाही पण एक शंका म्हणून विचारायचं, तुम्ही यशस्वी बिझनेसमॅन तर आहात, त्यानंतर तुमच्या प्रवासात तुम्ही सामाजिक क्षेत्राकडे वळाला. तुम्हाला समाधान जास्त कशात मिळतं, व्यवसायात मिळतं की सामाजिक काम करण्यामध्ये मिळतं? मी ते सांगितलं ना की मला एक टर्निंग पॉईंट ज्यावेळेस आला की मी म्हटलं ना की आय वेस्टेड माय 10 years की मी जो समाधान मला कार्य म्हणजे काम करत असताना मला जो सोशल ॲस्पेक्टमध्ये जो समाधान मिळाला तो मला इतर कुठेही मिळाला नाही. आणि जो हॅपीनेस म्हणतो ना, जो एक इनर हॅपीनेस आहे तो जो ह्याच्यात भेटते तो डेफिनेटली त्याच्यात भेटू नाही शकते. पण म्हणतो ना की जी एक कर्म म्हणजे काम केल्याशिवाय सगळं करू शकत नाही, म्हणून काम करून म्हणजे बिझनेस करून जर आपण हे केलं तर म्हणून आय एम ट्राईंग टू बॅलन्स माय लाईफ. मला सुधीर नेहमी म्हणत असतो की तू सगळीकडं बरोबर पुरं पडतो, पण मी तेच ट्राय करतोय माझ्या लाईफमध्ये की मी सगळ्या ॲस्पेक्टवर पुरं पडेल. की मी सोशलमध्ये जिथं जिथं करू शकतो तिथं काय करू शकतो, बेस्ट काय करू शकतो तिथं करतोय. कामामध्ये कुठे कमी नाही करायची. पण तुम्ही म्हणाल तर कामामध्ये पण फार पॅशनेटली मी आहे आणि त्यात पण मला फार समाधान आणि आनंद मिळतो. पण सोशलमध्ये जो आनंद मिळतो त्यात हॅपीनेस शेअर करता तुम्ही. आणि मी मगाच लास्ट सेंटेन्स माझा होता, द गोल ऑफ माय लाईफ इज टू बी हॅपी अँड शेअर माय हॅपीनेस. सो दॅट कम्स एव्हरीथिंग इन दॅट. मला प्रश्न फक्त असाच विचारायचा नाहीये, माझा रात्र एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की हा व्यावसायिकांचा फोरम आहे
आणि व्यंकटेश फाउंडेशनच्या माध्यमातून बरेच व्यावसायिक कनेक्टेड आहेत. तर या प्लॅटफॉर्मवर तुम्ही त्यांना काहीतरी सांगितलं सो दॅट दे कॅन इम्प्रूव्ह देअर बिझनेस, दॅट विल बी ग्रेट. मी जसं सुरुवातपासून मी पण म्हणजे जे काम करत होतो की अपॉर्च्युनिटीज काय येतात लाईफमध्ये, म्हणजे फर्स्ट इफ वी गो द स्टेप वाईज, तर फर्स्ट इज व्हॉट इज द बिझनेस आयडिया. आपल्याला सगळ्यांना मी 7 पॉईंटमध्ये जर त्याला जर डिवाइड केलं तर व्हॉट आर द बिझनेस आयडियाज, व्हॉट काय येतात. बिझनेस आयडिया आपल्याला रोज येत असतात, अपॉर्च्युनिटी येत असतात, पण खरं सांगू का आपण त्याला इतकं तोलमोलतो ना की ते अपॉर्च्युनिटीजला पार पोस्टमॉर्टम होऊन जातो. ते अपॉर्च्युनिटी राहत नाही, कारण का त्यातनं बरेचसे निगेटिव्ह पार्ट समोर येतात, बिकॉज यू आर नॉट वर्किंग ऑन इट, यू आर थिंकिंग ऑन इट. आणि मी म्हणतो ना की बऱ्याचदा इंटेलेक्च्युअल पार्ट आहे ना आपल्याला राईट रॉंगचं डेफिनेशनमध्ये इतकं गुंतून टाकतो ना की आपण त्याच्यात प्रॅक्टिकली काम करत नाही. म्हणून अपॉर्च्युनिटी प्रत्येकाला वेगळी वेगळी येणार आहे लाईफमध्ये. एव्हरी वन हॅज डिफरंट. तुम्ही आसपासचं तुमचं माहोल आणि तुमचे फ्रेंड सर्कल, जसं मी म्हटलं ना, एक कृष्ण ठेवा, जसं आमचा कृष्ण म्हणजे ज्ञानेश आहे, आणि एक कर्ण कमीत कमी तुमच्याबरोबर असावं, म्हणजे आमचं सुधीर आहे, की तुम्ही चुकलेला असला तरी तो तुमच्याबरोबरच आहे. तुम्ही आणि तुम्ही चुकणार नाही याची दक्षता घेणारा एक कृष्ण तरी असेल. म्हणजे एक सांगायचा अर्थ की तुमची कंपनी, युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ, हा माझा आहे. तुम्ही नेटवर्किंगवर आज पहिलं काम करा. त्या नेटवर्किंग चांगली असली का तुमचं एक अपॉर्च्युनिटीजचा एक्सपोजर मोठा भेटेल. आणि त्या अपॉर्च्युनिटीज, जसं म्हणजे माझं GIGबरोबर संपर्क आला म्हणून चंगेडी आउटडोर झाला. माझं अविनाशजींचं माझं पहिलं संपर्क झाला असता तर आम्ही एक मोठी बँक चालू केली असते. एक असं सगळ्यांची एक आपली आपली अपॉर्च्युनिटी भेटायला पहिले नेटवर्क करा, चांगले लोक आसपासचे निवडा, फॅमिलीचे लोकांचं नेटवर्किंग चांगलं राखा. आज यंगस्टर्स आर डिटॅच फ्रॉम फॅमिली नेटवर्क, मी पाहतो ते. पण तुम्ही जर बॅकग्राऊंड पाहाल तर तुम्हाला तुमच्या फॅमिलीच्या रिलेशनमध्येच बरेचसे बिझनेसेस किंवा अपॉर्च्युनिटीज भेटत असतात. शेवटी आपण समाजात वावरतो, समाजातनंच तुम्हाला काहीतरी घ्यायला लागेल ना. तर तशी, किंवा तुम्ही स्टडीजमध्ये असाल तर स्टडीजच्या माध्यमातून अपॉर्च्युनिटी मिळत राहील, त्याला ग्रास्प करा. सो बिझनेस आयडिया इज द फर्स्ट थिंग जी मी असं यंगस्टर्सला किंवा सगळ्यांना सांगेल की त्यांनी तो पहिले ग्रास्प करायचा आहे. आणि एक्सप्लोअर केल्याशिवाय त्याला यश आहे का अपयश आहे हे कळणार नाही. आणि यू हॅव ऑलवेज अन अपॉर्च्युनिटी टू चेंज युअर माइंड. सो इट डोंट स्टक अप टू समथिंग फ्रॉम द फिअर ऑफ द वर्ल्ड की तुम्ही आज केला आणि तुम्ही फेल झाला तर लेट इट बी फेल्ड. जोपर्यंत तुम्ही त्याला एक्सप्लोअर करणार नाही तोपर्यंत फेल होणार नाही तोपर्यंत नवीन नाही. मला अपॉर्च्युनिटी मिळाली चंगेडी आउटडोर्स. I closed down Changedia Gases. It was a very good running company, but I thought of myself की मला इकडे जास्त वेळ द्यायचा आहे, पैसा जास्त द्यायचा आहे, बंद केलं. देन नेक्स्ट टू इट कम्स टू की व्हॉट इज युअर पॅशन. मी जसं मग बोलताना एक म्हटलो की तुम्हाला तुमचं पॅशन आहे ना ऑटोमॅटिकली तुम्हाला अट्रॅक्ट करत असतो. तुम्हाला हाणून मारून जर तुम्ही कुणाला एखाद्या ठिकाणी बसवलं आणि त्याला नाही आली ना मजा त्यात, तर तो तिथं जास्ती काळ काम नाही करू शकत किंवा जास्ती वरपर्यंत काम नाही करू शकत. तर यू शुड हॅव सम पंच. तो पंच कुठं भेटतो ना तो तुम्हालाच फाइंड आउट करायला लागतो की तुम्ही एखादी ही वस्तू करत असताना तुम्हाला पंच मिळाला, चांगलं वाटतंय, बरं वाटतंय, करू शकताय, करून घ्या, त्यातनं करा. लई विचार नका करू की तो काय करतोय, तुम्ही छोटं काम करताय की मोठं काम करताय. मी आज सांगायचं याच्यात एक की माझ्या धंद्याची सुरुवात होती माझी पहिले की मला माझ्या दुकानी मला पहिले माझ्या वडिलांनी ना 1-2 महिने फक्त दुकान झाडायला लावलेली. म्हणजे अक्षरशः दुकानच झाडली, मी दुकान झाडूनच काम चालू केलंय. दुकान झाडताना मला फक्त ध्यानात आलं की खालून वरपर्यंत सगळं काम करता आलं तरच तुम्ही धंदा करू शकता. हा त्याच्यातला दाखवण्याचा उद्देश होता आणि तो उद्देश वेळोवेळी समजला तर वेळ गेली समजायला. आज तुम्हाला रेडी समजायला भेटते तर समजून घ्यायला पाहिजे. आणि बिझनेस आयडिया मिळाली, बिझनेस अपॉर्च्युनिटी ग्रास्प केली की त्याला मार्केट कोणता आहे तुमचा. जसं आम्ही डेअरिंग पण करायला लागती. मी जेव्हा होर्डिंगचा धंदा चालू केला तेव्हा छोटे होर्डिंग होते. मला असं वाटलं की फ्युचर इज व्हॉट. तर हा तुमचा गट फिलिंग आहे, तुमचं कुठंतरी गेसिंग आहे, तुमचं कुठंतरी. तर मला वाटलं मोठे होर्डिंगचा एक बिझनेसचं पुढं राहील. मी मोठे होर्डिंग लावले. मग दॅट वॉज अन फ्युचर रीड केला आणि मार्केट रीड केला. मी मार्केट काय होता, मी कधीच पहिले नगर जिल्ह्याच्या बाहेर जायचा विचार नाही केला. फार मोठा विचार करणं वेगळं आणि प्रॅक्टिकल विचार करणं वेगळं. मी प्रॅक्टिकलिटीवर गेलो आणि स्टेप बाय स्टेप गेलो. मी जसं फार जास्ती काहीतरी करण्यामध्ये ना फसतो माणूस. मुलं बरेचसे आता ना हॅव व्हेरी बिग आयडियाज, बिग
थिंग्स, पण बिग करता करता आहे ना ते कुठेतरी फसतायत. असे बरेच समोर आहेत. सम ऑफ देम माइट गेट सक्सेस, पण 90% लोक फसतायत. सो गो स्टेप वाईज, मेहनत स्टेप वाईजमध्येच तुम्हाला करायला लागेल, त्यातनंच तुम्ही मोठे व्हाल असं मला वाटतं. बिझनेस आयडिया, मार्केट तुम्हाला चांगलं मिळाला, मार्केटचं आयडिया आली, मग तुमचं प्राइसिंग, मग तुमचं मार्केटिंग, मग तुमचे बाकी सगळे बिझनेस ॲस्पेक्ट जे तुम्ही गुगलवर टाकले ना, व्हॉट आर द बेसिक तुमचे बिझनेसचे एलिमेंट्स, ते सगळे मिळतील. पण ते सगळं आहे ना, सगळं ते 1 बाय 1 रन करता करता सगळं मिळेल. तुमचं ब्रँड बनवायचं आहे, तुम्ही चांगलं ब्रँड बनवलं तरच तुमचं पुढं ते होईल. क्योंकि ब्रँडिंगचं एक नगरचं उदाहरण देतो मी जो माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. कायनेटिक इंजिनिअरिंग वॉज द मोस्ट सुपरहिट कायनेटिक होंडा नगरमध्ये चालत होती, नाही महाराष्ट्रामध्ये चालत होती. ॲटलिस्ट भारतात चालत असेल मला नाही माहिती, पण फार रनिंग गाडी होती कायनेटिक होंडा, म्हणजे सगळ्यात रनिंग गाडी. कायनेटिकने ॲडव्हर्टाईजच केली नाही. कायनेटिकची बॉस गाडी आली, दॅट वॉज द सुपरहिट गाडी. बॉस गाडी 90 ॲव्हरेज त्यावेळेसची पहिली गाडी की ज्याला ॲव्हरेज इतका होता. पहिले 30-40च्या ॲव्हरेजची गाड्या असायच्या, त्यात 90ची ॲव्हरेजची बॉस गाडी आली, इतकी चालायला लागली. कंपनीमध्ये प्रोडक्शन लाईन सगळे एकदम हाय स्पीडवर चालत होते. 24 आवर्स नगरची कायनेटिक चालू झाली. नगरच्या ॲन्सिलरीज 24 आवर्स चालू झाल्या त्यावेळेस. बजाज सगळे हपकले, इतकी नगरमध्ये हालचाल व्हायला लागली. औरंगाबादच्या सगळ्या वेंडर्स नगरमध्ये येऊन कायनेटिककडे काम मागायला लागले. नगरचं चित्र ऑटोज इंडस्ट्रीमध्ये बदलत होता. बॉस गाडी चालायला लागली. त्यावेळेस त्यांच्याकडं कुठंतरी एक विषय आला की आपण मार्केटिंगमध्ये कुठंच नाव नाही आहे. बॉस जो गाडी घेतोय त्याला माहिती, पण प्रोडक्शन फार लिमिटेड होता ना, तर कमी लोकांपर्यंत पोहोचत होती गाडी. प्रोडक्शन वाढवायचा चान्स होता, पण त्यांनी त्याला कंट्रोल ठेवला आणि ॲडव्हर्टाईज नाही केली. कायनेटिक होंडा वॉज नेव्हर ॲडव्हर्टाइज्ड, बॉस वॉज नेव्हर ॲडव्हर्टाइज. मीन वेल कॉम्पिटिशन आली, होंडा वेगळी झाली, कायनेटिक वेगळी झाली. सुझुकी TVS बरोबर होती, TVS सुझुकी आली, त्यांच्या मोटरसायकल लॉन्च केल्या. त्यांच्या ॲडव्हर्टायझिंग ब्रँडिंग मोठ्या लेवलवर झाल्या. त्यांच्या ॲडव्हर्टायझिंगवरून माल विकायला गेला. माल विकल्यावर लोकांचे एक्सपिरियन्स, सॅटिस्फॅक्शन सगळं एक प्लस होत गेलं. बॉस अँड कायनेटिक नेवर थॉट ऑफ नाही चाललंय, थोडं सेल कमी झालं. ॲडव्हर्टायझिंग कोणत्या स्टेजला विचार केला त्यांनी मार्केटिंग करायचा, तो लास्ट स्टेजला गेला, ज्या वेळेस मार्केट बऱ्यापैकी विदिन इयर अँड 2 इयर मध्ये मार्केट चेंज झालेला होता सिनेरिओ. तर तुमचं जर मार्केटिंग प्लॅन पण जर लेट चालू झाला आणि तुमचं एक ब्रँडिंगचा प्लॅन पण जर लेट झाला, तर तुमच्या प्रोडक्टमध्ये काही जरी असलं तरी त्याची लोकांपर्यंत पोहोच नसली तरी तुम्ही किती मिस आउट करताय, त्याचा हा एक उदाहरण आहे. म्हणून मार्केटिंग इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट, जो मिस नाही केला पाहिजे, तर राईट टाइम पिक पण केला पाहिजे. तो एक भाग आहे. त्याचबरोबर शेवट म्हणजे बिझनेसमध्ये कस्टमर रिलेशन, कस्टमर सॅटिस्फॅक्शन आणि रिपीट कस्टमर येणं, म्हणजे कस्टमर एकदा येणं आणि रिपीट कस्टमर येणं, आणि कस्टमरचा सॅटिस्फॅक्शन काय लेवलला होऊ शकतो, हा जर तुमचा फोकल पॉईंट सगळीकडे असला तर डेफिनेटली बिझनेसला कुठंतरी चांगल्या लेवलवर रन कराल. पण ह्या सगळ्यासाठी बॉटम ऑफ द लाईन इज युअर गट फिलिंग, तुमची हिंमत आणि तुमचा स्वतःवरचा बिलीफ, तुमच्या आयडियल देव काय असेल त्याच्यावरचा बिलीफ इतका स्ट्रॉंग पाहिजे की तुम्ही हल्ले नाही पाहिजे. बिकॉज ऑल दिस थिंग्स आर गोइंग टू, तुम्हाला रोज अप्स अँड डाऊन्स येणार. ते जर हल्ले, तिथं हल्ला की माणूस म्हणतो नाही का पीकवर जाऊन मागं येतो, तो असे बरेच उदाहरण आहेत. आणि जस्ट रिझन की सगळे न्यूक्लिअर फॅमिलीज जास्ती झाले आहेत, लोकांच्या यंगस्टरमध्ये म्हणजे एक सहनशीलता विषयच नाही आहे. 2दा आवाज वर झाला का तिसऱ्यांदा तो मुलगाच गायब असतो. म्हणजे कुठंच, म्हणजे तुम्ही बघा आज मुलांची सहनशीलताच नाही आहे. आज सहनशीलता नाही म्हणजे इट्स नॉट अबाउट ॲक्सेप्टिंग एनी रॉंग थिंग, बट इट्स अबाउट की तुम्हाला इतके टर्न्स अँड ट्विस्ट येतात, त्यामध्ये जर तुम्ही एवढे जर हालत असाल त्या विषयावर तर तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. सो दिस इज व्हॉट आय फील लाईक. हल्लीच्या माहितीच्या युगात जे यूट्यूब आणि गुगल आहे, आपला बिझनेस सक्सेसफुल करण्यासाठी खरंच काही सिक्रेट ठेवायची गरज आहे का, आणि ह्या युगात हे सिक्रेट राहू शकतं की देर आर सर्टन बिझनेसेस विच नीड्स टू हॅव द सिक्रेसी ऑफ सर्टन थिंग्स. एव्हरीथिंग कांट बी ऑन अ ओपन साईड. आणि काही बिझनेसेस असे आहे की द मोर ट्रान्सपरंट अँड मोर ओपन यू आर, इट इज मोर ॲक्सेप्टेबल
म्हणजे आज जसं तुम्ही एक आजचं लेटेस्ट उदाहरण सांगतो, चंदू काका ज्वेलर्सचं ओपनिंग झालेलं आहे आणि तिथं जर तुम्ही गेलात तर तिथं त्यांनी काय केलं की सोनं गळवण्यासाठी ना त्यांनी शोकेस तयार केला आणि कोणी यायचं सोनं घेऊन यायचं तुमच्या समोर, तुमच्या डोळ्यासमोर तिथं ते गरम करतील, ते हे करतील, मेल्ट करतील आणि तुमचं सोनं तुमच्या हातात देतील आणि लगेच मोजतील. सो दॅट्स अ ट्रान्सपरन्सी, तिथं गरज आहे, तिथं ती गरज आहे त्या विषयाला. मी ॲज अ मर्चंट बँकचा डायरेक्टर आहे, मी मर्चंट बँकेचा डायरेक्टर असल्यामुळं माझ्या RBIचे काय नॉर्म्स आहेत, त्या नॉर्म्सची मी किती सिक्रेसी ठेवायची आणि किती नाही ते मला तिथं त्यावेळेस ते जज करायला लागतं की मी माझ्या कस्टमरला कितपर्यंत नॉलेज द्यायचं आहे आणि कितपर्यंत त्याला गरज आहे. मग दॅट टाईम आय हॅव टू कीप इन माइंड काय मी RBIच्या बरेच नॉर्म्सची सगळी सिक्रेसी त्याला दिली तर तो माझ्यावर रोज टाइमपास करेल. मला म्हणजे इट्स अ बॅलन्सिंग ऑफ थिंग्स, जिथं कुठं कसं बॅलन्स करायचं तर. सो इट्स अबाउट बिझनेसेस, कुठं सिक्रेसी ठेवायची कुठं नाही, तो जजमेंट प्रत्येकाने त्या वेळेस त्या टायमाला घ्यायला पाहिजे. बट डेफिनेटली सिक्रेट्स आर टू बी सिक्रेटली हँडल्ड ॲक्च्युली.